या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाचांक सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसक्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणिकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता भक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समृद्ध गोपाल कृष्ण भगवान के जय। सुखदेव भगवान के जय। महर्षि व्यास भगवान के जय। गंगा माता की जय। जय श्री राधे राधे राधे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण उपस्थित आपण सर्व श्रीमद भागवत कथा प्रेमी कथेचे आमचे यजमान कथे आयोजक दोन्ही कथा आयोजक आमचे सात संगतकार माझे आमचे ध्वनी व्यवस्था सांभाळणारे तीन दादा कॅमेरामनजी या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला साष्टांग प्रणिपात करून आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करूया।
आज इथे व्यासपीठावर बसल्यावर वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या छटा दिसत आहेत. काल अनेक माता भगिनींनी इथे वेळ देऊन एवढं सुंदर सगळं सभागृह सजवलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी ते कार्य केलं त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं भगवंताची सेवा अशीच त्यांच्याकडनं घडत राहो. आपण पहिल्या दिवसापासून एक वाक्य ऐकतोय सगळेजण की प्रत्येकाला इथे वाटत असतं की आपल्या हातून सेवा भगवंताची व्हावी, आपण काहीतरी त्या भगवंताच्या कार्यामध्ये आपला सहभाग असावा. मग तो खारीचा वाटा असला तरी काही हरकत नाही. देवाला आपण काहीही द्या, कसंही द्या, तुम्ही काय देता हे परमात्मा कधी पाहत नाही. फक्त आपण ते कसं देतो हे तो परमात्मा पाहत असतो. दिवसाला मी 40 माळा केल्या काय आणि 1 माळ केली काय, ती कशी केली याला महत्व आहे. आणि भगवंताची कथा पाहायला गेली तर आपल्याला हेच शिकवते, देव भावाचा भुकेला. आजपर्यंत कालपर्यंत आपण जी जी चरित्र ऐकली, कालपर्यंत आपण जी जी चरित्र श्रवण केली, त्या सगळ्या चरित्रांमधला महत्वाचा दुवा काय जर असेल तर ते प्रेमपूर्वक अर्पण केलं. जे अर्पण करायचं ते प्रेमपूर्वक. कुठल्याही भक्ताने करायचं म्हणून केलं नाही कुठली गोष्ट. मग तो प्रल्हाद असेल, किंबहुना ध्रुव असेल, गजेंद्र असेल, अगदी बळीराजाने सुद्धा स्वतःला अर्पण करून टाकलं. ते पाहत असताना आपण पाहिलं परमात्म्याला सर्वस्व द्या. लोक सर्व देतात आणि स्व आपल्याकडे ठेवतात. कोणी दिलं, मी दिलं की चला कार्यक्रम संपला. कसं माहिती का श्रोते हो, देवाला भक्ताचा एक कणभर सुद्धा अभिमान सहन होत नाही. बघा वाक्य पटतंय का आणि समजतंय का? देवाला भक्ताचा अभिमान असतो. देवाला भक्ताचा अभिमान असतो, कारण हा माझा भक्त आहे, हा माझा भक्त आहे, हे परमात्मा अभिमानाने सांगतो. देवाला भक्ताचा अभिमान असतो, पण भक्ताचा अभिमान देवाला चालत नाही. त्याची एकच अपेक्षा असते की माझ्या भक्ताने माझ्याशी कायम अनन्य राहिलं पाहिजे. अन्याश्रयाणाम त्यागः सा अनन्यः. तीच त्याची अपेक्षा कायम असते. आणि आज कृष्णचरित्रामध्ये आपण तेच पाहणार आहोत. देवाला भक्ताचा अभिमान आहे, पण भक्ताचा अभिमान देवाला चालत नाही. द्रौपदीला एक कण झालेला अभिमान सुद्धा परमात्मापासून दूर सोडून गेली. जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस तिनं सगळ्यांवरती विश्वास ठेवला. पहिल्यांदा आपले सासू सासरे होते त्यांच्यावर, मग आपल्या नवऱ्यांवर, मग नवरा काही करू शकणार नाही म्हटलं दोन्ही हातांवरती विश्वास ठेवला. हे 2 हात माझं लज्जा रक्षणासाठी योग्य आहेत, ते समर्थ आहेत. आणि जेव्हा तेही हात संपले, सुटले, तेव्हा परमात्मा येऊन कार्य केलं. परमात्मा तिला विचारतो, मी पहिल्यापासून तुझ्या जवळ आहे बाई, तू पहिल्यांदाच मला का हाक भरली नाहीस? म्हणजे एवढी शरणागतता असावी लागते. म्हणून मी परवा उदाहरण दिलं मांजराचं, वानराचं उदाहरण दिलं, माकडीच्या पिलात. तेवढी शरणागतता असावीच लागते. त्याशिवाय देव करत नाही. म्हणून मी कालही सांगितलं, आपली इतकी धरसोड वृत्ती असते. एकदा त्याला दिलं ना, संपला विषय. आता तो नेईल तिथे, ठेवेल तिथे, म्हणेल ते सगळं ऍक्सेप्ट. कारण तो माझ्यामध्ये येऊन मिसळलेला देव आहे. परमात्म्याने माझ्याकडे आलो पाहिजे, माझ्याशी बोललं पाहिजे. रोज त्याला म्हणून तर बघा, देवा कधी येणार, कधी येणार, कधी येणार असं बोलून तर बघा, एक दिवस नक्की येईल होतो. म्हणून आपण परवा गाणं ऐकलं ना सगळ्यांनी,
लोग कहते हैं भगवान आते नहीं, हम द्रौपदी की तरह उसे बुलाते ही नहीं। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, माँ भिल्लिनी की तरह उसे खिलाते ही नहीं, नामदेव की तरह उसे खिलाते ही नहीं। लोग कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह उसे सुलाते ही नहीं। रुक्मिणी की तरह धुन गोविंद गोपाल गाते चलो। जो जनाबाईसाठी दळण कांडण करायला उभा राहतो, सावतवांच्या मळ्यामध्ये जो सुंदर पद्धतीने डोलतो, गोरोबांच्या बरोबर चिखल तोडवतो, या सगळ्यांबरोबर तो येतो, आपल्या बरोबर येत नाही असा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. कमीत कमी या कथेचं फल हेच जरी असलं तरी खूप झालं की तो त्यांच्या बरोबर आला, माझ्या बरोबर का येत नाही. हा विचार जरी मनात सुरू झाला ना तरी आपल्या कथेचं खऱ्या अर्थाने फलित आपण समजूया आणि मग आपला मार्गक्रमणा बरोबर सुरू होते त्या बाजूने. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, असे मार्गक्रमणा मार्गाने जे गेले ते सगळे परमात्म्याजवळ पोचले. कल्पाच्या सांगतेच्या वेळेस, प्रलयाच्या वेळेस पृथ्वीवरती राजा सत्यव्रत नावाचा राजा मनु म्हणून होता. या मनु राजाला एक दिवस सूर्याला अर्घ्य देताना ओंजळीमध्ये एक छोटी मासळी सापडली. तो ती मासळी पाण्यात सोडणार, तेवढ्यात ती मासळी मनुष्य रूपाने बोलू लागली, बाबा रे मला या जलाशयात समुद्रात सोडू नको, कारण इथले मोठे मासे मला खाऊन टाकतील, मला तू योग्य ठिकाणी ठेवून दे मला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात त्या मनु राजाने, सत्यव्रत राजाने त्याला उचललं आणि आपल्या एका कमंडलूमध्ये आणून ठेवलं. थोड्या दिवसांनी त्या कमंडलूतनं आवाज आला, अरे मला ही जागा छोटी पडते, मला ही जागा छोटी पडते, म्हणून एका छोट्या टाकीमध्ये त्याला ठेवलं. तिथली जागा कमी पडायला लागली. एक मोठी टाकी तयार केली, तिथली कमी पडली. एक मोठा तलाव तयार केला, ती जागा कमी पडायला लागली. एवढा आकार वाढायला लागला. शेवट एका मोठ्या जलाशयात ठेवलं, त्या जलाशयाचाही आकार त्या मासळीनं धारण केला आणि आता ही या जलाशयातही राहू शकत नाही म्हटल्यावर ती परत तिला समुद्रात सोडायची वेळ आली. तेव्हा ती मासळी म्हणाली मनुष्य आवाजातच, राजन तू माझी एवढी सेवा केली, याची परतफेड मी नक्की करीन. जेव्हा प्रलयाची वेळ येईल तेव्हा जग जेव्हा लय अवस्था प्राप्त करण्यासाठी जाईल तेव्हा तू या जगातल्या बऱ्याचशा वनौषधी आत्तापासून गोळा करायला, 4 वेदांना तुझ्या जवळ ठेव, सप्तर्षींना तुझ्या जवळ ठेव. प्रलयाच्या वेळेस एक नाव तुझ्याकडे येईल, त्या नावेमध्ये तू बैस, पुढचं काम मी करीन. काही ठिकाणी या मासळीला आपल्या वासना विषयांचं रूपक मानलं गेलंय. आपल्या वासना विषय विचार हे एवढेसे आधी असतात पण त्याची मोठे घेतात जागा, मग आणखीन मोठी जागा घेतात, मग वासना वाढत 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 जाते. तर तो प्रलय सुरू झाला, सगळीकडे पाणी वाढायला लागलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षा सगळं लय पावायला लागल्यावरती या सत्यव्रत राजाला लक्षात आलं की अरे त्या माशाने आपल्याला सांगितलं होतं आणि घडलंय तसंच. एवढ्या प्रलयामध्ये राजाने जमवलेल्या वनौषधी 4 वेदांना राजाने आपल्या ताब्यात घेतलं, सप्तर्षींना आपल्या इथे बोलवलं आणि त्या पाण्यामधनं एक नाव वाहत वाहत आली. राजा त्या नावेमध्ये बसला. पण आता पुढे काय? तेवढ्यात ज्या माशाला आपण सोडलो होतो तो मासा त्या पाण्यातून पोहत 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 आला. त्याच्याबरोबर वासुकी सर्पही आला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता त्या सापाने, त्या माशानी सत्यव्रताला सांगितलं, हे राजन या वासुकीनं तुझी नाव आणि माझ्या डोक्यावर असलेलं शिंग एकमेकांना बांधून ठेव. आणि दोघांना बांधलं आणि ती नाव तो मासा पुढे 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 घेऊन जायला लागला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ती नाव मासा पुढे घेऊन जात असताना राजा आणि मासा या दोघांमध्ये काही संवाद झाले. राजाने काही सृष्टीविषयीचे संवाद विचारले, धर्माविषयीचे संवाद विचारले. या दोघांच्या संवादातून जो ग्रंथ निर्माण झाला त्याला म्हणतात मत्स्यपुराण. आणि तो मासा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान नारायण, मत्स्य नारायण भगवान की जय.
प्रलय संपला. प्रलय संपला आणि नवीन युग सुरू झालं. आणि या नवीन युगामध्ये परत याच राजाला, सत्यव्रताला मनू म्हणून ठेवला. या नवीन कल्पामध्ये या सत्यव्रताच्या वंशात नभक आणि नाभाक नावाचे 2 पुत्र जन्माला आले. या नाभागाचाच मुलगा म्हणजे भगवंताचा अतिशय लाडका भक्त, त्याचं नाव अंबरीश. हा अंबरीश राजा, याचं वैशिष्ट्य असं की हा दर आषाढी एकादशी पासून कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास एकादशी व्रत करायचा. विशेष होतं ते. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? आम्ही पण करतोच की. व्यवस्थित खिचडी खातो, वरई तांदूळ, आमटी बिमटी एकदम त्यावरती, दाण्याची खास, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ, भाजणीच्या ह्याचं थालीपीठ, रताळी, केळी, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या वड्या, आम्ही पण करतो. त्यात काय विशेष आहे? त्यात काय आपलं काय असतं माहिती का? दुसऱ्याचं कौतुक करायला त्याचं काय कौतुक आहे? आपण पण तसेच होत. अरे पण ते व्रत काय ते ऐका तर. आपली एकादशी खरं एकादशी असते. खरं 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 म्हणजे याचा अर्थ गाढव. आपल्याला गाढवासारखे चरतो. ती एक म्हणच होती पूर्वी, गाढवासारखा चर पण एकादशी कर. इतकं त्या दिवशी म्हणजे उपवास म्हणजे इतका लोक करतात की खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी उपवास करायची वेळ येते. डॉक्टर म्हणतात आता काल उपवास आता बंद करा. एकादशीच्या दिवशी ढेकर येऊ नये असं म्हणतात. ढेकर येऊ नये त्या दिवशी, पण त्या दिवशी संध्याकाळी लोकांना करपट ढेकरा सुरू होतात. आणि एवढी एकादशी केलेली असते की बस रे बस. साधारणतः 1 घासभरच खिचडी सुरुवातच, दही वगैरे त्यावरती, काय म्हणजे खमंग काकडी. कुठनं आपल्या आणि पुणेकरांनी याला इतकी नावं दिलीत ना, खमंग काकडी. अरे सर्वांग सुंदर सुबक गणेश मूर्ती. अरे सर्वांग सुंदर सुबक कशा? मूर्ती सर्वांग सुंदरच असते. असो, परिणाम असा हा अंबरीश राजा. पण त्याच्यावर एकादशी व्रताचं वर्णन सांगतो. ते खरी एकादशी, ती खरी एकादशीचं व्रत मानलं गेले. राजा हा होता तो एकादशी कशी करायचा तर दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचा. दशमीच्या दिवशी एकभुक्त. एकादशीला पाणी सुद्धा प्यायचं नाही. दशमीला एकभुक्त, एकादशीला पाणी प्यायचं नाही. द्वादशीला सुद्धा एकभुक्त राहायचं. त्याला एकादशीचं व्रत म्हणतात. टेन्शन घेऊ नका. नाहीतर झाल करायला आपल्याला मग साबुदाण्याला वगैरेला कोण गिराईक राहणार हो? उद्याच आहे ना. लक्षात ठेवा. 2 दीवाने शहर में साबुदाणा ढूंढते है, असं नको व्हायला. त्यामुळे तो साबुदाणा वगैरे ते एवढा इथे मागवलाय पेशव्यांनी, तुम्ही वाया जायला. लक्षात ठेवा. ते तर आज कथेत ऐकलंय, महाराजांनी सांगितलं करूनच दाखवू. आपलं चाललंय ते चालू द्या. सांगायचा मुद्दा, आपण इथून गेल्यावरती जर करायची झाली तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास असा असतो की दशमीच्या दिवशी एकभुक्त, एकादशीला पाणी प्यायचं नाही आणि द्वादशीला पूर्णपणे एकच भुक्त राहायचं. उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. जास्तीत जास्त त्या दिवशी देवाच्या चिंतनात राहणं. पाणी प्यायला सुद्धा मला वेळ मिळणार नाही एवढं त्याचं चिंतन व्हावं, हा त्या मागची भूमिका आहे. आपण आपले उपवास पदार्थांवर अवलंबून ठेवले, त्यामुळे आपल्या सगळ्यात त्रासदायक तिथे विषय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता असं 4 महिने त्यांनी व्रत सांभाळलं. श्रीमद भागवतातली अंबरीशाची कथा
एखादा माणूस सरळ स्वभावाचा असेल तर त्याला परमात्मा कसा प्राप्त होतो याचं उदाहरण देणारी कथा आहे. सरळ स्वभाव फार अवघड असतो तो. एखादा म्हणतो एखादा फार सरळ आहे, असं कोणी नसतं जगात सरळ. पण राजा अंबरीष सरळ स्वभावी. आपल्या प्रत्येकात काहीतरी गुण आहेत. या जगात गुण नाही असा कोणीही माणूस नाही, काही ना काहीतरी गुण आहेत. पण तो गुण मला देवापर्यंत पोहोचवणारा आहे का? हे उत्तम तबला वाजवतात, हा त्यांचा गुण आहे. हे उत्तम हार्मोनियम वाजवतात, या कीर्तन करतात, गातात, हे गुण आहेत. त्या उत्तम नर्तिक आहेत, त्या गुण आहे हा त्यांचा. प्रत्येकामध्ये गुण आहे. या जगात एकही व्यक्ती अशी नाही परमात्म्याने पाठवलेली की त्यामध्ये गुण नाही. सगळ्यांमध्ये गुण आहेत. पण अडचण काय होते, तो गुण जो आहे ना, तो गुण मला परमात्म्यापर्यंत पोहोचवतो का? तो परमात्मा त्या गुणाने बांधला जातो का? गुण या शब्दाचा दुसरा अर्थ दोरा होतो. माझ्याकडच्या गुणाने आपण सगळे बांधले गेलोत की नाही? यांच्या गुणाने आपण बांधले गेलोत की नाही? म्हणून तो गुण हा शब्द आहे. तर माझ्याकडचा एखादा चांगला गुण मला परमात्मा प्राप्ती करून देतो का? परमात्म्यापर्यंत जातो का? तसं अंबरीषाच्या कथेतला सगळ्यात महत्वाचा गुण त्याचा सरळ साधेपणा. आणि साधेपणा, सरळपणा सुद्धा परमात्मा प्राप्त करून देऊ शकतो. अंबरीष त्याच्यातला आहे. सरळ साधे भक्तिभावाने देवा काही नाही. आणि ती चातुर्मास समाप्तीची एकादशी आली, कार्तिकी एकादशी. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, राजा एकादशीच्या उद्यापनाला बसणार द्वादशीच्या दिवशी. आणि आता उद्यापन होणार तेवढ्यात अल्लख निरंजन पार्वती वदे हर 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 महादेव असं म्हणत अल्लख निरंजन म्हणत म्हणत दुर्वासांची स्वारी आली. दुर्वासांची स्वारी आली. दुर्वास श्रुती हो, आपल्याला कायम दुर्वास रागाचे वाटतात, पण दुसरी ओळख सांगतो दुर्वासांची. दुर्वास हे दत्तप्रभूंचे भाऊ आहेत. दुर्वास हे दत्तप्रभूंचे भाऊ आहेत. त्रिगुणात्मक म्हणतो ना, 3 देव आहेत ते. 3 देव म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महेश आहेत, पण त्यांची अंश आहेत अनसूया आणि अत्रि ऋषींच्या घरी. भगवान शंकरांचा अंश म्हणजे भगवान दुर्वास आहेत. ब्रह्मदेवांचा अंश म्हणजे चंद्र आहे. आणि विष्णूंचा अवतार म्हणजे दत्तात्रेय आहेत. म्हणजे दत्तप्रभूंचे भाऊ आहेत दुर्वास ऋषी. काय ताकदवान असतील पहा. असे दुर्वास ऋषी आले. म्हटल्यावरती अंबरीषांनी स्वागत केलं. महाराज, या माझं भाग्य की माझ्या एकादशीच्या व्रताच्या उद्यापनाला तुमच्यासारखा विद्वान, तुमच्यासारखा उपासनशील व्यक्ती मला भेटला. आपण एकत्र नव्हे, आपण आधी भोजन करून घ्या, मग मी बसतो. यांनी सांगितलं, राजन, मी प्रवासातून आलोय, आधी स्नान संध्या करून येतो, हातपाय म्हणजे स्नान करून येतो आणि मग बसतो. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, जशी आपली इच्छा, मी वाट पाहतोय आपली. आणि दुर्वास स्नानाला गेले. स्नान केल्यावर संध्या करताना, प्राणायाम करताना समाधी अवस्थेत प्राप्त गेली. शेवटी हो, समाधी अशी कुठेही कधीही लागू शकते बरं. समाधी लावण्याची वस्तू नाही, समाधी लागण्याची वस्तू आहे. आपोआप शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, दुर्वासांना समाधी लागली. इकडे राजा विचार करतोय, हे गेलेत आले कसे नाहीत, गेलेत आले कसे नाही. कोणी माणूस पाठवून बघावं तर त्यांच्यावर अविश्वास दर्शवल्यासारखं होईल. म्हणून राजा वाट पाहतोय. इथे द्वादशी संपून त्रयोदशी सुरू व्हायची अशी वेळ आली होती. करायचं काय आता? जर आणखीन वेळ वाट पाहिली तर आपलं व्रत, आपलं उद्यापन राहून जाईल. म्हणून आजूबाजूच्या गुरुजींनी काय सांगितलं, गुरु हे बघा, ते आल्याशिवाय तुम्ही जेवणार नाहीत हे बरोबर, पण आता व्रत उद्यापनाची वेळ आहे, तर आपण फक्त असं करा, ओठांना पाणी लावा, म्हणजे आपलं उद्यापनही पूर्ण होईल आणि आपण त्यांच्यासाठी जेवायला थांबलाय हेही कार्य पूर्ण होईल. ओठाला पाणी लावलं की आपलं उद्यापन होईल. आणि राजाने गुरुजींच्या सांगण्यावरून ओठांना पाणी लावलं, ओठाला पाणी लावलं आणि तेवढ्यात दुर्वासांचं आगमन झालं. पार्वती वदे हर 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 महादेव. दुर्वासांचा गैरसमज असा झाला, यांनी ओठांना पाणी लावलंय म्हणजे यांनी व्यवस्थित जेवण वगैरे झाले आणि आता तोंड धुतोय. माणसाला
स्मृती विभ्रम हा म्हणतात भगवद्गीतेत. परिणाम राग आला आणि आपल्या अतिशय अतिशय चिडखोर वृत्ती, अतिशय संतप्त वृत्ती, त्यात उपासनेची जोड, या सगळ्यातने कृत्या नावाची राक्षसी तयार केली आणि ती अंबरीश राजावर सोडली. राजन, मला जेवायला बोलवून सुद्धा तू आधी जेवून घेतलंस, हा अपराध मी सहन करणार नाही, म्हणून ती कृत्या सोडली. ती कृत्या अंबरीश राजावरती धावून आली खड्ग हातात घेऊन. अंबरीश राजा प्रतिकार करू शकत होता, पण वृत्तीतला सरळपणा. सुखदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, अंबरीश राजानी त्या कृत्येसमोर हात जोडून नतमस्तक झाले आणि खाली वाकले. अंबरीश राजा खाली वाकला आणि अंबरीश राजाच्या मागून भगवान त्याचं सुदर्शन चक्र घार 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 करत आलं आणि त्या कृत्येचं मस्तक धडा वेगळं केलं. बघा, अंबरीश राजा असा वाकला आणि मागून बरोबर सिनेमातले सीन असतो तसा खाली वाकलं, बरोबर मागून रक्षणासाठी उभं होतं. सरळ वागतो ना माणूस, त्याच्या रक्षणासाठी कोणी उभं राहतं, त्यातलं हे उदाहरण आलं. त्या कृत्य सुखदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, त्या कृत्येचं मस्तक धडा वेगळं झालं आणि ते सुदर्शन चक्र आता दुर्वासांच्या मागे लागले. माझ्या भक्ताची अशी वाटेल तसं बोलतोस का, विटंबना करतोस का, थांब तुला सोडत म्हणून त्यांच्या मागं लागलं. दुर्वास सगळीकडे पळतायत, ते सुदर्शन चक्र जावं, ते सुदर्शन चक्र जावं, ते सुदर्शन चक्र जावं, सगळीकडे धावतायत, याच्याकडे जात आहेत, त्याच्याकडे जात आहेत, त्याच्याकडे जात आहेत, त्याच्याकडे जात आहेत. देवेंद्राकडे गेले, देवेंद्र म्हणाले आत्ता माझ्या हातात काही नाही, मी काही करू शकत नाही, तुम्ही जायचं असेल तर शंकरांकडे जा. शंकरांकडे गेले, शंकर म्हणाले, दुर्वासाला म्हणाले तू नाही तो उद्योग केला कशाला, आणि बाबा मी विष्णूंच्या प्रकरणात हातभार हस्तक्षेप करत नाही, तू ब्रह्मदेवांकडे जा. ब्रह्मदेवांकडे आलो, ब्रह्मदेवा काही करा काही करा काही करा, ते सुदर्शन चक्र थांबवा. ब्रह्मदेव म्हणाले मी म्हणे विष्णूंकडे जा. त्यांचं जा खरं, आणि विष्णूंकडे आले आणि भगवान विष्णू इतके शांत झोपले जसं काही त्यांना काही माहितीच नाही. आणि भगवंतासमोर उभे राहिले दुर्वास. अहो भगवंता, अहो भगवंता, हे वाचवा, हे सोडवा, हे सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. भगवंताने डोळे उगारले आणि विचारले काय झालं दुर्वासा. अहो काय एवढं हळू बोलू नका, हो लवकर ते आलं माग, मला मस्तक उडवेल. भगवंत म्हणाले मी काही करू शकत नाही. हा, ते सुदर्शन चक्र तुमच्या हातात आहे ना, तुम्ही त्याला थांबवू शकता ना, ते सुदर्शन चक्र तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याला थांबवू शकता. पण भगवंताने काय उत्तर द्यावं, दुर्वासा सुदर्शन चक्र जरी माझ्या हातात असलं तरी मी मात्र माझ्या भक्ताच्या हातात आहे. तुमचा रस्ता चुकला, परत अंबरीशाकडे जा, त्याचे पाय धरा, नमस्कार करा त्याला, त्याशिवाय ते सुदर्शन चक्र थांबणार नाही. परत दुर्वास, अरे रामा परत तिथेच जायचं म्हणून परत आले आणि अंबरीशाला साष्टांग नमस्कार घातला. अरे बाबा हे वाचव रे मला, या सुदर्शन चक्रापासून मला वाचव. अंबरीशानी सुदर्शन चक्राला नमस्कार केला आणि महाराज आपली जी शक्ती आहे ती अशीच पाठीशी माझ्या राहो, पुढे नको, अशी प्रार्थना केली आणि ते सुदर्शन चक्र शांत झालं. दुर्वास उठले आणि अंबरीश राजाचं कौतुक केलं. राजा तुझ्यामुळे मी वाचलो, राजा तुझ्यामुळे मी वाचलो, राजा तुझ्यामुळे मी वाचलो, धन्य आहेस, धन्य आहेस, धन्य आहेस. सुखदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता दुर्वासाने एवढी स्तुती केली पण राजा मात्र स्थित होता, स्थिर होता. याला कारण तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. अनिकेत स्थिरमतीर भक्तिर्मान्य समे प्रियः. ज्याला निंदा स्तुती तुल्य आहेत आणि जेव्हा निंदा आणि स्तुती होते तेव्हा जो मौनी अवस्थेत असतो. नाही तर काही जण स्तुती केली, हो हो खरे खरे, त्याची कृपा, बाकी काय आम्ही करणारे कोण. मौनी नसतो तेव्हा, म्हणून कोणी स्तुती करायला आपण मौन अवस्थेत राहावं. आणि कोणी निंदाही करायला लागल्यावरती तुम्ही कोण सांगणारे, आम्हाला कळतंय की नाही. निंदा केल्यावर सुद्धा जो मौनी अवस्थेत असतो ना तोच या जगामध्ये मोठा होतो. मला हा प्रसंग आठवला की एक गोष्ट आठवते, पटकन सांगतो.
पूर्वी आपल्या रमणबागेमध्ये आषाढी एकादशी झाल्यानंतर गजानन महाराजांची पालखी उतरायची पूर्वी. तर त्या पालखीचं वैशिष्ट्य काय असायचं, त्या पालखीच्या समोर असणारा हत्ती, आणि ते काय करायचे, सकाळच्या वेळेस त्या हत्तीला रपेट आणण्यात फिरवून आणायचे. ते प्रत्येक गल्ली गल्लीतून ते हत्ती फिरवायचे. ते आमची रमणबागेच्या शेजारचीच आमची गल्ली होती, त्यामुळे ते एकदा त्या गल्लीतनं तो यायचा सुयोग मंगल कार्यालयातनं असा वरती. तेव्हा काय व्हायचं माहिती का, हत्ती म्हणजे महाराजांचं स्वरूप, कारण तो महाराजांच्या पालखीच्या समोर आहे. तो हत्ती पुढे चाललेला असायचा. त्या हत्तीला सगळे पहिले नमस्कार करायचे, जवळ जायचं येत नाही पण लांबून नमस्कार करायचे. पण त्या हत्तीच्या मागं कुत्री भुंकत असायची. त्या हत्तीचं रूप खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. तो त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे पाहायचा नाही आणि नमस्कार केल्याकडे पाहायचा नाही. तो आपने मौज में चलता रहता था. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. आणि ती कुत्री का भुंकत असतात माहिती का, आपण याच्यावरती भुंकून सुद्धा याचं मौन सुटत नाहीये म्हणून ते भुंकत असतात, आणि याचं मौन सुटत नाहीत म्हणून पुढचेही नमस्कार करत असतात. अंबरीश त्या ताकदीचा आहे. परिणाम अंबरीशाला शरण आल्यावरती अंबरीश राजाने सांगितलं, महाराज माझ्या दुर्वासाने विचारलं तुझ्यासाठी मी काय करू, तुझ्यासाठी मी काय करू. महाराज काही करू नका, माझ्याकडे भोजन करा. माझ्या दारातून अतिथी विन्मुख गेलाय महाराज. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या दिवशी माझ्या दारातून पळून गेलात तेव्हापासून मी जेवलेलो नाही, आणि आज त्याला 4 महिने झालेले आहेत. 4 महिने राजा जेवला नव्हता. सरळ स्वभाव जो सांगितला नव्हता याला म्हणतात. माझ्या दारात आलेला अतिथी माझ्याकडनं न जेवता निघून जातो. म्हणून आपली जगातली सर्वोत्तम संस्कृती का मानली गेली, याच्यासाठी अतिथी देवो भव. तो देव आहे माझ्याकडे आलेला. तो जर माझ्याकडे न जेवता गेला तर मीही घरात जेवणार नाही. अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी जेवले आणि स्वतः कृतार्थ झाले. ही कथा जिथे घडली श्रोते हो, ते ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं बार्शी हे ठिकाण. आजही बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात. आजही तिथे भगवंताची मूर्ती आहे, आणि त्या भगवंताच्या हाताशी अंबरीश राजा आहे. आणि जर आपण नीट ती मूर्ती पाहिली भगवंताची देवळात जाऊन, तर भगवंताच्या पाठीमाग लक्ष्मीची मूर्ती आहे. दिसत नाही लक्ष्मी माता, तिथे आरसा ठेवलाय त्याच्यात ती लक्ष्मी माता दिसते. याचा अर्थ काय, अहम त्वा भक्त पराधीन. मी भक्ताच्या अधीन आहे, आणि भक्ताच्या अधीन असताना मी लक्ष्मीचाही विचार करत नाही, तिला मागं ठेवून देतो. ही त्या मागची भूमिका आहे. आजही बार्शीला कधी गेलात त्या बाजूला आवर्जून भगवंताचं दर्शन घ्या. म्हणून तिचा गजरही सुंदर आहे. अंबरीश वरद भगवंत महाराज की जय. आवर्जून ते ठिकाण बघण्यासारखं आहे, अंबरीश राजाचं बार्शी ठिकाण. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी सगर वंशीयांनी खूप कष्ट घेतले. सगराचा नातू अंशुमान यांनी तपश्चर्या केली, पण अंशुमानालाही ती तपश्चर्या करून गंगा मैया पृथ्वीवर आली नाही. अंशुमानाने जेव्हा आपला देह ठेवला तेव्हा राजा आपल्या अंशुमानाने आपला मुलगा, त्याचं नाव दिलीप, दिलीपाकडे तपश्चर्येची धुरा दिली. राजा तू दिलीपा गंगा पृथ्वीवर आणायची का, तर सगराच्या नातवांना, सगरांच्या मुलांना दुर्वास वसिष्ठांच्या शापामुळे सगळे भस्म झाले होते. ते पितर उद्धार करायचे असतील तर स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आली पाहिजे, स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आली पाहिजे. म्हणून अंशुमनाने हा वसा, तपश्चर्याचा वसा आपला मुलगा राजा दिलीपाला दिला. दिलीपाने तपश्चर्या सुरू केली, त्यालाही ते कार्य जमलं नाही. म्हणून दिलीपाने आपला हा तपश्चर्याचा वसा आपला मुलगा, त्याचं नाव भगीरथ, त्याच्याकडे ती वसा दिला. श्रोते हो, कोणतंही मोठं कार्य व्हायचं असेल ना, त्याला पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात. महान कार्य व्हायचं असेल तर
असं पटकन कार्य होत नसतं. खूप वेळ द्यावा लागतो मोठं महान कार्य. म्हणून सांगितलं काही गोष्टीसाठी पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात, पिढ्या पिढ्या. तेव्हा कुठल्या पुढच्या पिढ्यांना ते भाग्य मिळतं, तो आनंद पाहायचा. अशी घटना आपल्या बाबतीत इतक्यातच घडली आहे. काहींना बरोबर कळलंय ती कुठली घटना. जवळजवळ 500 वर्ष वाट बघितली आपल्या अनेक पिढ्यांनी त्या घटनेची. ते भगवान रामरायाचं अयोध्येतलं भव्य राम मंदिर व्हावं यासाठी किती पिढ्या गेल्या हो, किती पिढ्या त्याच्यासाठी खपल्या. हा शब्द योग्य आहे. ते व्हावं, ते व्हावं, ते व्हावं. पण तो अनुभव, एवढ्या पिढ्यांचा जो त्याग होता, त्याचं फळ आपल्या आत्ता या पिढीला पाहायला मिळालेलं आहे. पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे, पापिया न ठावे काही केल्या आरंभी. पुण्यभूमी पुण्यवंताची वाट पाहत असते. आपणही पुण्यवानच आहोत, कारण या पुण्यभूमीने आपल्याला बोलवून घेतलं. याचा अर्थ जे येऊ शकले नाहीत ते पापी आहेत असं म्हणू नका, नाही तर आपलं पुढचं लेवल लावणारे काही लोक आहेत. पुण्यभूमी, पुण्यभूमी बोलवत असते. कोणाला माहीत सुद्धा नसताना सुद्धा एखादा अनपेक्षित येऊ शकतो की नाही, तसं आपल्या दोघे तिघे जणी तशा आहेत. माहीत पण नव्हतं आपण जायचं, 100% जाणारच नव्हतो. पण अहो एक सीट रिकामी झाली, चला येता का. आमच्या चित्राताई कुलकर्णी तशा आहेत, त्या एक सीट रिकामी झाली, येता का, लगेच येते म्हटल्या. परमात्मा बोलवून घेत असतो अशा लोकांना, अशा सगळ्यांनाच. आपल्या ते बरोबर त्यांनी वर्णी लावलेली असते आपली. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित ही तपश्चर्येची मांदियाळी आहे. या खांद्यावरनं त्या खांद्यावर, त्या खांद्यावरनं त्या खांद्यावर, त्या खांद्यावरनं त्या खांद्यावर, अशी ती मांदियाळी वाढवायची असते. म्हणून राजा अंशुमन, राजा दिलीप, आणि दिलीपानी जाता जाता आपल्या मुलाला सांगून गेले, राजा भगीरथा, आपल्या पूर्वजांना मुक्त करायची जबाबदारी आता तुझ्यावरती. हा वसा मी तुला देतोय, आता हा वसा सोडू नकोस. बरं, घेतला वसा टाकू नकोस, सोडू नकोस, काहीही कर, पण ती गंगा मैया, स्वर्गाची गंगा मैया पृथ्वीवरती आली पाहिजे. आणि भगीरथाने तपश्चर्येला सुरुवात केली आणि आपल्या तपश्चर्येच्या ताकदीवरती कधीही असंभव असणारे कार्य भगीरथाने पूर्ण केलं. म्हणून असंभव असणारं कार्य पूर्ती झाल्यावरती त्या प्रयत्नांना तेव्हापासून नाव पडलं भगीरथ प्रयत्न. जे कधी वाटणार सुद्धा नव्हतं, होणारच नाही हो, ते भगीरथाने पूर्ण करून दाखवलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, ती भगीरथाने गंगा पृथ्वीवरती आली आणि सगळ्यांनी जय जयकार केला, गंगा माता की जय. शिता गंगामयेचा ओघ सुरू झाला आणि एका दिव्य रथामध्ये भगीरथ राजा बसला आणि गंगामय्या रथाच्या मागे धावते धावते धावते. या सगर वंशातल्या पुत्रांची जिथे जिथे अस्थी पडल्या होत्या तिथे ती गंगामय्या जाते. त्या अस्थींना स्पर्श केल्यावरती त्या अस्थीतून एक एक दिव्य पुरुष प्रकट होतोय आणि भगीरथांना आशीर्वाद देतोय, राजन तू आम्हाला मुक्त केलंस, तू आम्हाला मुक्त केलंस. तुझ्या कुळामध्ये अद्वितीय राजे जन्माला येतील, जेणेकरून तुझं नाव ते या जगतामध्ये मोठं करतील आणि ही गंगामय्या अविरत वाहत राहील. अशी ही गंगामय्या अविरत वाहते, अविरत अनेक पुण्यात्मांना मुक्त करते. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, पितरांनी भगीरथाला दिलेल्या या आशीर्वादामुळे भगीरथाच्या वंशामध्ये अनेक अद्वितीय राजे जन्माला आले. त्यामध्ये महाराज खटवांगांचा जन्म झाला. खटवांगांचे पुत्र राजा दिलीप, त्यांचा जन्म झाला. दिलीपाच्या पोटी परमदानी राजा रघु जन्माला आले. रघुच्या जन्माला येण्यामुळे या वंशाला आता रघुवंश म्हणायला लागले. रघु राजाच्या पोटी राजा अज जन्माला आले, परम पराक्रमी अज. परम पराक्रमी अजच्या पोटी परमदानी दशरथ राजा जन्माला आला आणि दशरथ राजाच्या पोटी या जगताला
आराम देणारा भगवंत मर्यादा पुरुषोत्तम राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. लोकाभिरामम श्रीराम भूयो भूयो नमामि. भगवंत जन्माला आले पण मर्यादेमध्ये राहून सुद्धा अमर्यादित कार्य कसं करता येतं, पुरुषोत्तम कसा होता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राजा राम. उत्तम पिता कसा असावा रामासारखा, उत्तम पती कसा असावा रामासारखा, उत्तम मित्र कसा असावा रामासारखा, उत्तम राजा कसा असावा रामासारखा, उत्तम शास्ता कसा असावा रामासारखा, उत्तम शत्रू कसा असावा रामासारखा, उत्तम पुत्र कसा असावा रामासारखा. रामाकडे पाहिल्यावरती कुठल्याही कोनाड्यातून पहा, राम आल्हाददायकच वाटतो. कारण रामचरित्र विलक्षण आहे. म्हणून आम्ही कायम सांगतो, भगवान रामचंद्राचं चरित्र पाहायचं झालं तर रामचंद्राच्या चरित्रातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यागाची स्पर्धा. अख्खच्या एक कुटुंब त्यागाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले. भगवान रामचंद्र पुत्र पती म्हणून त्याग, आई भगवती सीतामाता पत्नी आई म्हणून त्याग. सगळी व्यक्तिमत्व पहा, प्रत्येकाच्या जीवनातला मुख्य गाभा हा त्याग आहे. भरत जेव्हा चित्रकूटावरती आले भगवान रामचंद्रांना घेऊन जायला, 12 दिवस दोघांमध्ये चर्चा चालू आहे, भगवान रामचंद्र आणि भरतामध्ये. कशासाठी? सिंहासन हवं म्हणून नाही, सिंहासन नको यासाठी. भरतही म्हणतोय मला नको, रामही म्हणतोय मला नको. हे मी कुठल्या काळात सांगतोय? सिंहासनासाठी वाटेल ते तडजोड केली जाते त्या काळातली गोष्ट सांगतोय मी. हा कुठला त्याग आहे हो. भरत म्हणतात रामदादा तू वडिलांचा शब्द पाळतोयस म्हणून चाललायस ना, मग वडिलांचा मी पण मुलगा आहे, तू इथून परत जा, मी जातो इथून पुढे. रामाने सांगितलं नाही. वास्तविक इथं राम म्हणू शकले असते सगळं आणि दशरथ राजांनी आपला थोरला मुलगा आहे म्हणून रामचंद्रांना गादीवर बसवलं नव्हतं. बरं, रामायणामध्ये राज्यसभा लोकसभा असे 2 विषय आहेत. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये माझा राम हा राज्यावरती बसायला योग्य आहे असं बिल पास करून घेतलेलं आहे. राज्यसभेमध्ये वसिष्ठ विश्वामित्रासारखे आदी ऋषींसारखी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी राम या अयोध्येचा राजा पर्यायाने जगताचा कारभार सांभाळायला योग्य आहे असं शिक्कामोर्तब केलेलं आहे. म्हणजे वास्तविकता जनाधार बाजूनी होता की रामाच्या, पण बाबा वडिलांनी सांगितलं त्यागाची स्पर्धा म्हणजे रामायणे. आणि श्रोते हो, असंच कुटुंब मोठं होतं ज्या घरामध्ये त्याग हा पाया असतो. म्हणून कायम रामचंद्रांचं कुटुंब रामचंद्र पाहिला की लक्षात येतात की अरे अशी त्यागाची मंडळी आपल्याकडे किती आहेत. त्यागांची मांदी आळी आहे हो आपली. ही सगळी रामाची देण आहे आपल्याला. किती रामायणाविषयी बोलावं. म्हणून जेव्हा वाल्मिकींनी रामायण लिहिलं तेव्हा ब्रह्मदेव आशीर्वाद देतात वाल्मिकींना, या जगात जोपर्यंत चंद्र दिवाकरू आहे तोपर्यंत वाल्मिकी हे रामायण राहील असा आशीर्वाद देत नाहीत. तर आशीर्वाद काय देतात? जोपर्यंत या जगतात रामायण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. असं अद्वितीय रामायण आहे. रामचरित तसं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीमद भागवतामध्ये फक्त 2 अध्यायांमध्ये रामायण येतं, ते सुद्धा भगवान रामचंद्र वनवासाला गेल्यानंतरचं चरित्र आहे. राम आणि रावण आम्ही कायम सांगत असतो, रामापेक्षा रावणाकडे संपत्ती जास्त आहे, रामापेक्षा रावणाकडे समृद्धी जास्त आहे, रामापेक्षा रावणाकडे सैन्य जास्त आहे, रामचंद्रांपेक्षा रावणामध्ये भक्ती जास्त आहे. काही बाबतीत रामापेक्षा भगवान रावणाकडे बलही जास्त आहे.
एवढं सगळं रावणाकडे जास्त होतं, पण तरी सुद्धा रावण हारला का? याला कारण या सगळ्यापेक्षा सुद्धा एकच गोष्ट रामचंद्रांकडे होती, त्याच्या ताकदीवरती रावणाचा पराभव केला. त्या गोष्टीचं नाव चारित्र्य. चारित्र्यशील राम आहेत. त्या एका चारित्र्याच्या ताकदीवरती, त्यागाच्या ताकदीवरती रावणाचा वध केलाय. रावण भोगमूर्ती आहे, हे त्यागमूर्ती आहेत. भोगमूर्ती आणि त्यागमूर्ती समोरासमोर उभे आहेत. आणि त्या त्यागमूर्ती शेजारी विद्यावान मारुतीराय उभे आहेत. वैराग्यमूर्ती लक्ष्मण उभे आहेत. अशा समोर भोगमूर्ती उभीच राहू शकत नाही हो. म्हणून रामचरित्र आपल्याला शिकवतं, बाबा रे तू पुढे चालत राहा, पुढे चालत राहा, पण मर्यादेमध्ये. मर्यादा सुटली, आयुष्य संपलं. म्हणून आम्ही कायम सांगतो, रामायणाचं वैशिष्ट्य काय? विश्वास किती महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये. जेव्हा भगवान रामचंद्र लंकेमध्ये पोहोचले, गंमत पहा, आम्ही कायम सांगत असतो हे वाक्य, की अयोध्येची साम्राज्ञी सीता माता रावणाने पळवून नेली, बरोबर? ती सीता माता कशी आहे हे राम, लक्ष्मण आणि मारुतीराय एवढ्यांनाच माहितीये फक्त. या तिघांव्यतिरिक्त सीता मातेला कोणीही पाहिलेलं नाही. आता मला तुम्ही सांगा, अयोध्येच्या साम्राज्ञीला सोडवायला अयोध्येतनं किती लोक गेली होती? फक्त दोघं, राम आणि लक्ष्मण. बाकीचे अशी आहेत की ज्यांनी सीतामाईला पाहिलं सुद्धा नाही, तरी सुद्धा सगळेजण त्या युद्धात तयार झाले. ठीक आहे, रावणाबरोबरचे काही सैन्य संपलं असेल, तसं रामचंद्रांच्याही सैन्यातली काही वानरं भगवंताच्या कायद्यासाठी धारातीर्थी पडली असतील. म्हणजे आपण न पाहिलेल्या स्त्रीसाठी हजारो लोक मरायला तयार होतात, जगायला नाही मरायला तयार होतात. काय ताकद असेल? हे का कारण माहिती का? वानरांना पक्क माहित होतं, एक चांगला माणूस काम करतोय तर आपण त्याच्या पाठीशी आयुष्यभर उभं राहिलं पाहिजे. हे वानरांना तेव्हा कळलं. वाक्य संपलं. रामचरित्राचा हा गाभा आहे. त्यातला वानर सुद्धा त्यागाची मूर्ती आहे, वानर सुद्धा विश्वासाची मूर्ती आहे. रामचरित्र आपल्याला त्याग आणि आनंद शिकवतो. म्हणून तर ते चरित्र विलक्षण अद्वितीय चरित्र मानलं गेले भगवान रामचंद्रांचं. त्यातली सीता माता काय अतिशय वेगळ्या पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे. दशरथ राजा, कौसल्या, शबरी माता, निषाद राज, प्रत्येकाचं म्हणून त्याग बघा. आता जेव्हा तुम्ही कधी रामायण सिरियल बघाल, त्यातली ही पहा ही व्यक्तिरेखा, त्यात आपल्याला लक्षात येईल की त्यागमूर्ती कशा महत्वाच्या भरलेल्या आहेत या सगळ्या चरित्रामध्ये. भगवान रामचंद्रांचा जेव्हा राज्याभिषेक ठरला तर कोणाकोणाला बोलवायचं? जगातल्या सगळ्यांना बोलवायचं. पण रामचंद्रांनी पहिलं निमंत्रण दिलंय निषाद राजाला, एका भिल्लाला, कुठल्या राजाला नव्हे. पहिलं का? त्यांनी मला पुढचा मार्ग दाखवलाय. सांगायचा मुद्दा माझा इथेच येतोय की बाबा रे, की तो राम विलक्षण एक. श्रीराम राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. भगवान रामचरित्र तो पुढे जातो, पुढे जातो, मागं वळून बघत पण नाही, म्हणून तो विलक्षण आहे. या चरित्राचं गुणानुवाद प्रत्यक्ष त्याच्या या चरित्राची भूल भगवान शंकरांना सुद्धा पडली. भगवान शंकरांचं आराध्य दैवत कुठलं असेल तर ते राम आहे, आणि रामाचं आराध्य दैवत कोणतं असेल तर ते भगवान शंकर आहेत. रामचंद्राच्या जीवनामध्ये रामचंद्रांवरती ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्याची परतफेड भगवान रामचंद्रांनी मोठ्या प्रमाणात केली. म्हणून मी पाहतो, सांगतो, त्यातली चरित्र, शबरी माता घ्या, संपाती घ्या, जटायू घ्या, या चरित्राचं खरंच चिंतन झालं पाहिजे. समाजामध्ये चांगला समाज घडवायचा असेल ना तर रामायण सारखं चरित्र चिंतन व्हावं, ही त्या मागची भूमिका आहे.
आणि आपल्याकडनं त्या चिंतन करून आचरणही थोडं बहुत झालं पाहिजे. म्हणून भगवंताच्या चरित्रात आधी रामचरित्र येतं, मग गोपालकृष्णाचं चरित्र येते. आता का रामचंद्राचं चरित्र हे आचरणशील आहे आणि गोपालकृष्णाचं चरित्र हे चिंतनशील आहे. नेमकी लोक गल्लत त्याच बाबतीत करतात, त्याचं आचरण करायला जातात आणि याचं चिंतन करायला जातात. नव्हे, शुकदेवजी महाराज वर्णन करतात ते रामचंद्र चरित्र विलक्षण आहे, ते आपलं व्हावं. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. चरितम रघुनाथस्य, हे चरित्र आहे. आपलं चारित्र्य घडवतं ते चरित्र असतं. की जय जय श्री राधे राधे राधे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, क्षत्रियांचा निपाद करण्यासाठी जमदग्नी आणि रेणुका मातेच्या पोटी भगवंताचा क्रोधावतार जन्माला आला, ते म्हणजे परशुराम भगवंत. 21 वेळा या कथेच्या या मुद्द्यावरती या घडीला राजा परीक्षित भगवान शुकदेवांकडे पाहतात आणि भगवान शुकदेवांकडे पाहिल्यावरती राजांना लक्षात येतं, परीक्षित राजाला शुकदेवजी महाराज हरखून गेलेत. एक अद्भुत तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते, रोमांच उभे राहिले होते. परीक्षित राजाने विचारलं, महाराज या अद्भुत गोष्टीचं कारण काय? इथे श्रीमद भागवताचा दशम स्कंद सुरू होतो. भागवतातील दशम स्कंद हे श्रीमद भागवताचं फळ मानलं जातं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, आता तुला या जगताचा संपूर्णपणे आधार असणारा, सूत्रधार असणारा, तुमच्या कुटुंबावरती, नवे नवे या जगातल्या प्रत्येक कुटुंबावरती आधार असणाऱ्या भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगतो. सावधानतया शृणु. महाराज, ते गुणानुवाद ऐकण्यासाठीच तर मी आतुर झालोय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ऐक. वसुदेव आणि देवकी माता यांच्या पोटी भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले. नंतर पुढे ते यशोदा आणि नंद पाटलांच्या घरी गोकुळामध्ये वाढले. मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यावरती त्यांनी कंसाचा वध केला. कंसाचा वध करून जरासंधाकडनं वाचण्यासाठी द्वारका नगरी स्थापन केली. द्वारकेमध्ये आता राज्य स्थापन केलं. पांडव आदी सर्व मंडळींबरोबर जगतामध्ये एक धर्माचं राज्य निर्माण केलं आणि योग्य वेळी येताच भगवान गोपालकृष्ण निजधामाला निघून गेले. संपली कथा. तुमची जी अवस्था झाली ना तीच परीक्षिताची झाली. एवढीच. परीक्षित म्हणतो, महाराज आमच्या घराण्यावरती ज्याचा वरद हसते त्याची कथा संक्षेपात सांगू नका, संक्षिप्तात पूर्णपणे सांगा. कोणतेही चरित्रातले कंगोरे सोडू नका, कारण ते चरित्र कृष्ण कथा रसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. ज्या रसपाने संसारातून सहज पाय निसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. सेविताची किती सेविती सज्जन, परी कधीही न सरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. ती कथा अशी पटकन संपू नका महाराज, शांत पद्धतीने आनंदाने सांगा आणि कुठलेही कंगोरे सोडू नका. म्हणून श्रीमद भागवतातला दशम स्कंद हा इतर स्कंदांमध्ये सगळ्यात मोठा स्कंद मानला गेलाय, कारण भगवंताचं चरित्र विस्ताराने पूर्ण सांगितलंय. ज्या चरित्राला अंत पार नाही असं चरित्र. अहो गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. अंत आणि पार ज्याला नाही, अंत सांगताही नाही आणि पार नाही, सीमाही नाही, असं भगवंताचं चरित्र आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करता, राजा परीक्षिता ऐक.
यदुवंशामध्ये आहुक नावाचा राजा होऊन गेला. या आहुक राजाला 2 मुलं होती, एक देवक आणि एक उग्रसेन. आहुक राजाला देवक आणि उग्रसेन अशी 2 मुलं. या उग्रसेनाला कंस नावाचा मुलगा आणि देवकाच्या मुलीचं नाव देवकी. या देवकीचा विवाह वसुदेवांशी करण्यात आला आणि वसुदेवांशी विवाह करण्यात आल्यावरती विवाह संपन्न झाला. असा सोहळा या जगतामध्ये कधीही झाला नव्हता. इतका सुंदर सोहळा सादर झाला आणि यांची वरात निघाली. पुढच्या चौकामध्ये सगळी मीडिया थांबली आहे, लाईव्ह जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, थोडे दिवसांनी आपली निवडणुका पण येणार आहेत. आत्ताच्या इकडच्या झाल्या पण पुढच्या येणार आहेत. तेव्हाचं वातावरण आत्ता सुरू करा. आत्तापासून जनाधार जो गमवला आहे तो आत्ता मिळवायची ही संधी आहे. मग काय करू? अहो, त्या दोघांच्या रथाचं सारथ्य तुम्ही करा. मला कुठे जा, 1-2 चौक करायचं फक्त. लगेच साहेब बघा किती सहृदय, साहेब बघा किती सहृदय, बातम्या फ्लॅश झाल्या, खाली उतरायचं, आपण निघून जायचं. असं थोडं करावं लागतं. गरीबाच्या घरी जाऊन थोडंसं जेवायला लागतं. फोटो काढले की आपापलं बाहेर जाऊन जेवायचं असतं. काही असं करायचे असतात गोष्टी. तुम्हाला कळतच नाही साहेब. कंस मग बसला रथावरती आणि तो रथ यात्रा पुढे चालले. काय विचारू नका, वरात चालू आहे. सगळीकडे धामधूम जोर जरा फटाके उडतायत. रत्नांचे ढीग पडलेत रस्त्याच्या आजूबाजूला. त्या रत्नांच्या ढिगामध्ये प्रकाशातून या नववधू आणि नवरापती दोघांचे चेहरे दिसत आहेत. काही ठिकाणी हिरांच्या राशी होत्या, काही ठिकाणी मोत्यांच्या राशी होत्या, काही ठिकाणी सोन्याचे कळस करून ठेवले होते. तुम्ही म्हणाल बुवा काय हे फार होते, हे नव्हतं. हे बघायला तुम्ही होता का? नाही, तुम्ही नव्हता, मी पण नव्हतो. तेरी भी चूप मेरी भी चूप. आपल्या नशिबी दगडांचेच खड्डेत आणि खच आहेत. पण असे सोनं वगैरे. आणि काय विचारतो, ते घोडे वगैरे लावले, त्यासमोर लोक चालली आहेत, नाचतायत. गाणी सुद्धा अशी सुंदर, सगळे आनंदामध्ये चालू आहे. आणि अरे असा सोहळा, असा सोहळा, असा सोहळा, असा सोहळा कधी झाला नाही, कधी झाला नाही, होणार नाही, पुढेही होणार नाही, अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. आणि एका चौकापर्यंत रथयात्रा आली आणि गडगड 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 आकाशामध्ये आवाज यायला आणि ते घोडे अश्व पुढे जायला तयार नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे गर्भहीचा जो अष्टम, गर्भहीचा जो अष्टम, काळ तुझा तो विनिश्चये आहे. कंसा सावध हो रे. अरे कंसा, तू जिची एवढी आनंदाने वरात काढतोय ना, त्या देवकीचा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. सावध हो. सावध हो हा शब्द ऐकल्यावरती वरात तिथेच थांबली. कंसाने तलवार काढली, हिला संपवतो जाता, हिचा 8वा मुलगा मारणार, संपवतो म्हणून तलवार घेऊन धावला तिच्यावरती. तेवढ्यात वसुदेव पुढे आले आणि म्हणाले, महाराज कंसा मारू नको रे, मारू नको. मम जाया स्त्री हत्येचे पातक हे बहु का करीशी तू आया. अरे आत्ताशी तिच्या हातावरची मेहंदी सुद्धा अजून ओली आहे रे, अजून तिचे हळदीचे अंग अंग पिवळे ग. अशा अवस्थेतली ती आहे. नको न मारू, नको मारू म्हणजे काय? हिचा 8वा मुलगा मला मारणारे, 8वा मारणारेनं मी तुला आश्वासन देतो, आम्हाला होणारे प्रत्येक संतान तुझ्याकडे आणून देऊ. ठीक आहे वसुदेवा, तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे म्हणून तुम्हाला सोडून देतो. वरात तिथेच थांबली. सगळे विचार करत होते, बहुतेक परातीतनं लाडू आलेले आहेत, लाडू आलेत. कसले लाडू? बसा तर चला घरी, लाडू बिडू काही नाही. काय ना काय, फुल ना फुलाची पाकळी, चला आहेर बियर चिवडा लाडू आता घरात स्वतःच्या करान खावा. बंद, लग्न बिग्न बंद केलंय. आणि या दोघांना उचललं आणि तुरुंगामध्ये ठेवलं. जी देवकी आयुष्यामध्ये स्वप्न रंगवत होती सुंदर आयुष्याचं, पण सुंदर आयुष्य आता तुरुंगात सुरू झालं. दोघांचा संसार सुरू झाला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता यांच्या या संसार तुरुंगात सुरू झालेल्या संसार रूपी वृक्षावरती पहिलं फूल उमललं आणि आपला पहिला जन्माला आलेला मुलगा देवकी माता पाहते. वसुदेवाने सांगितलं, देवकी तिला इकडे दे, त्याला तुझ्या भावाला मी शब्द दिलाय. अहो नाही, ऐका ना, आपल्याला 8वा मारणार आहे. नाही, माझा शब्द आहे. अहो याचं तो काय करेल माहिती नाही, पण मला खात्री आहे माझ्या भावाला मी चांगलं ओळखते.
सुखदेवजी महाराज वर्णन करतात, त्या लेकाला घेतलं, त्या लेकराला घेतलं आणि वसुदेव कंसाकडे आले. कंसाने विचारलं, काय? आम्हाला सांगित, तुला दिलेल्या वचनानुसार आम्हाला पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं, ते तुझ्या स्वाधीन करण्यासाठी आलो. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता त्यांनी ते लेकरू पाहिलं कंसाने, आणि कंसाने लेकरू पाहिलं आणि कंसाच्या मनातला मामा जागा झाला, महिरपी कंस जागा झाला. आणि त्यांनी ते पाहिलं, गळ्यातली माळ काढली, त्या लेकराला घातली. अरे वसुदेवा, घेऊन जा, मी मामा झालो, घेऊन जा. आम्हाला आठवा मारणार आहे ना, ते आता एकदम आठवा आणून दे, आता आणून द्यायची गरज नाही, घेऊन जा. मथुरेमध्ये आनंदोत्सव केला सुरू, सगळ्यांना पेढे वाटले, सगळ्यांना वाटून टाका. आणि सगळीकडे त्या आनंदोत्सव सुरू झाला. सगळ्यांना आनंद झाला होता, सगळ्यांना. देवकीला मुलगा झाला, सगळ्यांना आनंद झाला. पण एकाला काही केल्या, तो म्हटला, अरे हे असंच चालत राहिलं, कंस जर चांगला वागायला लागला तर काही अर्थ आहे की नाही, काहीतरी पाप घडली पाहिजेत. म्हणून आमचे मालक निघाले, नारायण 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 म्हणत नारदांची स्वारी कंसाकडे आली. कंसाने उभं राहून नमस्कार केला, या 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 नारदा. अरे कोण रे, पहिला पेढा घ्या, पेढा. नारद गंमत पहा, कंसाकडे गेलं तरी तितकंच स्वागत, कृष्णाकडे आले तरी तेवढंच स्वागत. याला म्हणतात नारद. कुठे गेलं तरी नारद इति नारद हा, म्हणून नारद येते. पेढा खायला, पहिला पेढा खाल्ला, नंतर काय का माहित होतं कारण काय होणार. पेढा खाल्ला कशाबद्दल? अहो मी मामा झालो. म्हणजे अहो आपल्या देवकीला मुलगा झाला. अरे पण तो तुला मारणार वगैरे, तो अहो आठवा मारणार आहे, हा पहिला आहे. हा बेचाराने काय केलंय माझं. आणि मी त्याला सांगितलं, बरं वसुदेवाला आठवा मला आणून द्यायचा, तो हो म्हटलाय. बरं वा, नारद म्हणाले, तो हो म्हटला, तू ऐकलंस. किती रे भोळा मामा माझा. कंसा तुला मामा केला रे. झाला नाही, मामा केलाय तुला. म्हणजे अरे मी कोण आहे? नारद. माझी उपाधी काय? देवर्षी. बरोबर हो, म्हणजे मी देवांचा ऋषी. त्यामुळे तुला एक गोष्ट सांगायला आलोय, या देवांकडे न सगळा उलटा कारभार असतो. तिथे पाण्याला सुद्धा तहान लागते, जेवायला सुद्धा भूक लागते, अन्नाला. म्हणजे बघ, म्हणजे अरे उलटा कारभार आहे, उलटा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर हो. आता इकडनं मोजपो, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जे पहिलं बोट आहे ते इकडनं पाहिलं तर 8वं येतं. तू आपला बसशील मामा मामा मामा, तो येईल जवंत, मोठा होईल आणि तुझा करेल मामा. म्हणजे हा आलेला 8वा. हे बघ बाबा, हा आहे 8वा असं मी म्हणत नाही बघा, पण पहिला 8वा असू शकतो, 8वा पहिला असू शकतो. तू बघ बाबा. मग मी आता काय करू? आता तू काय करायचं ते कर. नारायण नारायण जे निघून गेली. राग डोक्यामध्ये संशयात्मक भिनला. ताड 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 पावलं टाकत सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता कंस आला. देवगे, तो मुलगा माझ्या ताब्यात आहे. तिला वाटलं काहीतरी कौतुक असेल म्हणून तिला ताब्यात घेतला आणि हातात घेतला. मला मारतोस काय? थांब, तुला संबोधतो. देवकी माता म्हणाले, अरे हा हा पहिला आहे. नाही, मला तू शिकवू नकोस, मला तू शिकवू. तिचा विरोध, वसुदेवांचा विरोध बाजूला सारला. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता त्या लेकराला घेऊन कंस आला एका ठिकाणी. पाहतो, मला मारतोस काय? थांब, तुला संपवतो. गार 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 फिरवला, प्राण केला देहाला पहिला. अशी 6 लेकरं मारली. 6 लेकरं मारल्यावरती आता कंसाचा दरारा निर्माण झाला. दरारा. बातमी बाहेर पडत होती, कंसाने असं केलं. त्यामुळे आता आपोआप वचपही मथुरेतल्या लोकांवर बसला होता. हेच साध्य त्याला करायचं होतं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता आता 7व्याची चाहूल लागायची वेळ आली होती.
आणि इकडे वैकुंठामध्ये भगवंत शांताकारम जे झोपले होते भुजग शयनम. भगवंतानी सांगितलं भुजंगाला, शेषाला, शेष भगवान आता तुमची जन्माला यायची वेळ आलेली आहे. मागच्या जन्मात जशी मला मदत केली तसं इथे यायचं बरं. शेष म्हणाले सॉरी, या वेळेसच्या मंत्रिमंडळात आम्ही येणार नाही. भरपूर काम करायला होतात तुम्ही आणि मागच्या जन्मासारखं तर अजिबात नाही. मागच्या जन्मामध्ये तुम्ही थोरले होता, आम्ही धाकटे होतो. वनामध्ये तुमची बायको तुमच्या बरोबर होती, आम्ही एकटेच फिरत होतो लक्ष्मण. आणि सगळ्या शिव्या मीच खाल्ल्या. वहिनीकडे बघता येत नाही का, भावाकडे बघता येत नाही, काय त्यांची अवस्था आली, सगळं मीच सहन केलं. तुमच्याबरोबर फिरलो, काही मला काही मिळालंच नाही. यावेळेस सॉरी, जमणार नाही. भगवंत म्हणाले अहो तुम्ही मागच्या वेळेस धाकटे होता, यावेळेस तुम्हाला थोरलं करतो, मोठा भाय. मोठा भाय यावेळेस तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, भविष्य उज्ज्वल करतो तुमचं. मग तर झालं. हा, भविष्य उज्ज्वल आहे आपलं यावेळेस आपलं. म्हणजे तुमच्या आधी जन्माला यायचं, त्यात तर अजिबातच जमणार नाही. शेषाने सांगितलं का तुमच्या आधी जन्माला येणारे 6 जण कार्यक्रम झाले, त्याच्यात मी होणार नाही. भगवंत म्हणाले तुम्ही काळजी करू नका, तुमची व्यवस्था करतो ना. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षा. भगवंताने हर एक प्रकारे समजवलं. शेष भगवंत आई भगवती देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश आले आणि उदरामध्ये प्रवेश आले आणि अद्भुत तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलं. चेहऱ्यावरती तेज दिसायला लागलं, तेजपुंज. कोणी तिला वसुदेवजी डोहाळे वगैरे विचारायला, तिला वाटायचं हातामध्ये नांगर घ्यावा, शेतकरी व्हावं, असुरांचा निपात करावा, या जगतामध्ये बळीराजाचं राज्य आडावं, शेतीचं राज्य आडावं, सगळी समृद्ध करावी, अशी भावना तिच्या मनामध्ये यायला लागली. आणि लक्षात आलं काहीतरी अद्वितीय होणार, अद्वितीय होणार. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. भगवंताने आपल्या माये करवी देवकी मातेच्या उदरातला तो गर्भ गोकुळामध्ये असणाऱ्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या उदरी नेऊन ठेवला. काही काळानं तिच्या पोटी बलभद्र भगवान की जय शेष भगवंत बलरामाच्या रूपामध्ये जन्माला आले. 7वा जिरला, गर्भपात झाला. 7वा जिरला, संपला गेला. कौशला आनंद कसला झाला बघा. माझ्या भीतीपोई 7वा जन्माला यायच्या आधीच निघून गेला. देवकी मातेला वाईट वाटायला लागला, अरे काय घडलं माझ्याकडं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. आता 8व्याची चाहूल लागली. कंस रोज येऊन विचारायचा काय अवस्था आहे, काय अवस्था आहे, काय अवस्था आहे. पण 8व्याची चाहूल लागली. पण कंसाच्या मनात शंका अशी आली, हा येणारा 7वा की 8वा. 7वाचा पश्चात पत्ताच नाहीये. 7वा की 8वा, 7वा की 8वा, काही का असे ना, संपवायचं हे ठरवलं होतं. आणि वरती खाते वाटपासाठी महत्वाची सभा भरली, चिंतन बैठक. भगवंत प्रमुख, सगळे देव या बाजूला सगळ्या देवता वगैरे उभ्या. आणि भगवंताने सगळ्यांना हात जोडून सांगितलं, मागच्या जन्मामध्ये सगळ्या देवांना, मागच्या जन्मामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर मदत केली, याही जन्मामध्ये तुम्ही मला भरपूर मदत करा. यायला तुम्ही सगळ्यांनी सगळ्या देवांना सांगितलं भरपूर यायचंय माझ्याबरोबर. सगळे म्हणाले सॉरी, परत एकदा जमणार नाही. मागच्या जन्मामध्ये जमणार जसं केलं, या जन्मात आमच्याकडनं अपेक्षा ठेवू नका. खूप काम करायला होता तुम्हाला, आम्हाला एवढी सवयच नाही कामाची. तुम्ही 2 तासच झोपता, 4 तासच झोपता, म्हणून आमची काय अवस्था आहे की नाही, जमणार नाही, सॉरी. भगवान म्हणाले का मागच्या जन्मात काय तुम्हाला झाडांवरती ठेवलं होतं, नावामध्ये झाडांवर ठेवलं होतं, वानर, न चड्डीचा पत्ता न तोंडाचा पत्ता, अशी आमची अवस्था होती. आणि आम्हाला मिळतात काय पानं फुलं, मिळाले ती एखादी बॅग घेऊन जातो आम्ही खालपर्यंत, हा त्यातले पैसे वगैरे घेऊन साठवून निघून जातो.
काहीच आमच्या नशिबी नाही. तुमचं आपलं बरं आहे, न खाऊंगा न खाणे दूंगा, तुम्ही आपले चालला होता. भगवंत म्हणाले डोंट वरी, यावेळेस सबका साथ सबका विकास. आता तरी चला माझ्यावर, पहिलं आश्वासन द्या, भरपूर खायला घालीन तर येईन. भगवंत म्हणाले काळजीच करू नका, तुम्हाला भरपूर खायला घालतो. सगळ्यांनी जन्माला या गोकुळाच्या अवतीभोवती, यावेळेस तुम्हाला काळजीच करू नका. भरपूर म्हणजे काय हवं ते. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता सगळ्यांना सांगितलं गोकुळाच्या इथे जन्माला या. लक्ष्मी मातेला सांगितलं तू भीष्मक राजा कुंडीनपुरात मध्ये भीष्मक राजाच्या पोटी जन्माला ये, योग्य वेळी तुझा येऊन उद्धार करीन. आणि सगळे खाते वाटप झालं आणि भगवंत आता निघाणार. तेवढ्यात नारद प्रगट झाले, मला येऊ नका, सगळं कॅन्सल. काहीतरी एवढी तयारी केली, करायचं काय, मी जन्माला यायचं का नाही, जन्माला यायचं का नाही. ते म्हणे भगवंता तुम्ही जन्माला येऊन केलंत काय, मागच्या जन्मातल्या चुका सुधारायच्या असतील तर जन्माला या. मागच्या जन्मात कुठल्या चुका केल्या, मागच्या जन्मात तुम्ही जन्माला आलात आणि एकाच स्त्रीचा फक्त उद्धार केला, अहिल्याशिवाय राघवे मुक्त केली. या जन्मात अनेक स्त्रियांचा उद्धार करावा लागेल, जमतंय का. भगवंत म्हणाले बाबा ठीक आहे करीन. मागचा जन्म भर दुपारी जन्माला आला होतात, यावेळेस तुम्ही वेळ बदला, रात्री जन्माला या, जमतंय. बॉन्डवर लिहून घेतलं, हो जमतंय. मागचा जन्म ऐन उन्हाळ्यात होतात, लोक घाम पुसत 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 ती कथा ऐकायची तुमची. यावेळेस चालणार नाही, ऋतू बदला, ठीक आहे पावसाळ्यात येतो, ठरलं. मागचा जन्म सूर्यकुलोत्पन्न होता, हा जन्म चंद्रकुलोत्पन्न, जमतंय का, जमतंय. मागचा जन्म मर्यादा पुरुषोत्तम होता, हा जन्म लीला पुरुषोत्तम व्हावं लागेल, जमतंय का, जमतंय. आत्ता जन्माला या तरच सत्य आहे. मागचा जन्म फार शिस्तीमध्ये राहिलात, यावेळेस चालणार नाही, जरा लोकांना तुम्ही कोणात दाखवून द्या, जमतंय का, जमतंय. आणि परिणाम सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता श्रावण महिना सुरू झाला होता. आकाशामध्ये सर्व विमानांची दाटी जमली होती आणि भगवंत त्या कारागृहामध्ये प्रकटले. चतुर्भुज परमात्मा उभा राहिला आणि या दोघांना भगवंताने नमस्कार केला. वसुदेव आणि देवकीला सांगतायत महाराज मी जन्माला आल्यावरती कृपया मला इथे ठेवू नका, मला इथून उचला आणि यमुनेच्या पार असणाऱ्या गोकुळामध्ये नंद पाटीलांच्या घरी नेऊन ठेवा. तिकडे जन्माला आलेल्या मुलीला उचला आणि कन्येला इथे घेऊन या, योग्य वेळी तुमच्या इथे येऊन तुमचा उद्धार करीन, तुम्हाला मुक्त करीन, मुक्त करीन. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता असं म्हणून भगवंत गुप्त झाले आणि आई भगवती देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला. श्रावण मास सुरू होता आणि त्या श्रावण मासामध्ये सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता प्रसंग असा घडला. जन्माला आल्यावरती सर्व देव नमस्कार करतात, कारण आपला तारणहार जन्माला आला. पृथ्वी माता गोमातेचं रूप धारण करवले, तिनं नमस्कार केला. वसुदेव आणि देवकीने पाहिलं अद्भुत बाळ आपल्या पोटी जन्माला येतो. देवकी मातेने परमात्मा आपल्या जवळ घेतला, टोपलीमध्ये ठेवला आणि लक्षात आलं आपल्याला जायचंय यमुना पार, पण जायचं कसं, अंगावरील तर सगळ्या बेड्या आहेत, 7 तुरुंग आत आपण पडलोय, सगळे जागे असतात या तुरुंगात. त्या अधिकारी पाहतात तर काय करायचं, पण परिणाम डोक्यावर घेतलं, परमात्म्याला डोक्यावर घेतलं आणि कडाड 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 होऊन सगळ्या बेड्या तुटल्या गेल्या, सगळी दारं खाड 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 उघडली गेली. सुखदेवजी महाराज वर्णन करतायत, राजा परीक्षिता भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर पडले आणि धो 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 पाऊस पडतोय, त्या राजवाड्याच्या बाहेर आले. गोपाल कृष्ण भगवान की सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवंत जन्माला आले, गर्गाचार्यांनी भगवंताचं जातक वर्तवलं. यशोदे मुलगा रात्री जन्माला आलाय तर मोठेपणी चोर होईल. चोर होणार म्हणजे हो चोर होणार. व्रजे वसंतन नवनीत चौर्यम, व्रजात राहणार, नवनीत चोरणार.
व्रजे वसंतं नवनीत चौर्यं गोपी गृहाणाम यदुकुल चौर्यं. गोपिकांच्या घरी त्यांचं यदुकुल चोरायला आलाय. मग भाऊ आम्ही एवढे कथा ऐकतोय त्यांचं काय? अनेक जन्मार्जित पाप चौर्यम. जे त्याची कथा श्रवण करायला आले त्यांची अनेक जन्मार्जित पाप चौर्यम. चोराग्रगण्यम पुरुषं नमामि. गोपाल कृष्ण भगवान की. मोठेपणी काय होणार? यशोदेनं प्रश्न विचारला. मोठेपणी म्हणे हा गाडीवान होईल. गाडीवान हो म्हणे. गाडीवान साधा गाडीवान होणार नाही तर या जगतामध्ये सबंध जगताचं चालन करणारी गाडी चालवणारा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आलाय. आनंदोत्सव सुरू झाला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता मथुरेमध्ये मात्र काळजी पडली. किती केलं तरी तो आलाच. अब तो कुछ करना ही पडेगा. म्हणून सर्वांनी मताने ठरलं काय करता येईल. डाटा गोळा करण्यात आला की त्या दिवशी रात्रीच्या वेळेस कुठे कोणी जन्माला कोण आलं. पण भगवंतानी एक सत्य सांगतोय, ऐकिवातल्या गोष्टी नाही. भगवंतानी कृपेनं गोकुळातल्या अवतीभोवती त्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांच्या डाटा जाऊच शकला नाही. कंसाने पाहिलं सगळ्या गावातल्या आजूबाजूच्या आपल्या मंडलिक राजवाड्यांमधल्या राज्यांमधला डाटा आलाय, गोकुळातला आला नाहीये. म्हणजे गोकुळाच्या आजूबाजूला कोणी त्या दिवशी जन्माला आलं की नाही पत्ता काढला पाहिजे. कोण जाऊ शकेल. शुकदेवजी महाराज वर्णन करतात कोणी तसं जायला त्यावर शेवटी ती उभी राहिली. ते म्हणाले मी जाते. आणि तिथे त्या दिवशी कोण जन्माला आला हे एक तर डाटा तरी आणते, नाही तर तो कोण जन्माला आला असेल मला वाटेल त्याला मी संपूर्ण सुद्धा येईल असं म्हणत पुतना बाहेर पडली. आणि सुंदर एका स्त्रीचं रूप धारण करून गोकुळामध्ये प्रवेश केली. आणि गोकुळातली लोक साधी हो, सरळ साधी, इतके साधे. तिनं विचारलं इथे त्या दिवशी कोणी जन्माला आलं का. त्यांना काय माहिती. तिनं स्पष्ट सांगून अहो जन्माला म्हणजे काय, आम्हाला त्या दिवशी आमच्या गावामध्ये आमचे पाटील नंद पाटील आणि यशोदा माता यांच्या दोघांच्या पोटी मुलगा जन्माला आला. काय अद्वितीय मुलगा आहे, काय गोंडस आहे, काय गोड आहे, काय तेजस्वी बालक आहे. हो जरा बघू तरी. म्हणून ही पुतना नंद पाटलांच्या वाड्यामध्ये प्रवेशली. आणि बघते तर काय कृष्णाच्या अवतीभोवती इतका गराडा होता सगळ्या गोपिकांचा. कोणी त्याची दृष्ट गाडतायत, कोणी त्याशी खेळतायत, भगवंत त्यांच्याकडे बोलून हसतायत, कोणी मुठी चोखतायत, असा सगळा सोहळा चालू आहे. ही म्हणाली आता यांच्यात शिरून याचा कार्यक्रम कसा करायचा, करेक्ट कार्यक्रम कसा करायचा. भगवंतही वाट पाहत होते करेक्ट कार्यक्रमाची. आणि भगवंताने जे रडायला सुरुवात केली तेवढ्यात यशोदा माता पळत अरे चला घरी जावा प्रत्येकीने, चला. अगं तुला काही कळत नाही का, जा घरी चल स्वयंपाक पाणी आहे की नाही. अगं स्वयंपाक घरी मी सकाळीच करून आली आहे. आज कृष्णाला बघू, आता कृष्ण विष्णू काय नाही, चल चला घरी. तरी आता त्याची झोपायची वेळ झाली. सगळ्यांना पाठवून दिलं. आणि एका कोपऱ्यामध्ये ही उभी होती. आणि यशोदा मातेने विचारलं तू कोण. अगं मला ओळखलं नाही का, मी तुझी बहीण. माझी बहीण आजपर्यंत तर कधी पाहिलं नाही. अगं कसं पाहणार यशोदे, जेव्हा तू माहेरी असायची तेव्हा मी सासरी असायचे, आणि जेव्हा तू सासरी तेव्हा मी माहेरी आली असायची. यशोदाई साधी हो का, बरोबर असेल ये चला बस बरं, मी जरा आज जाऊन जरा दुधाचं वगैरे पाहतेय, तू बस बरं, माझा कृष्ण इथे आहे, जरा त्याच्याकडे लक्ष ठेव बरं. ती म्हणे लक्षच ठेवायला आली. म्हणून भगवंताच्या इथे आली. आणि भगवंत इतके गोड हसत होते हो. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम गलितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. इतके गोड हसतायत भगवंत. ही म्हणाली हसून गेले का, शेवटचं आता तुझ्यासह तुझ्या घरच्यांवर रडण्याची वेळ येते.
भगवंतही तिला म्हणतायत तू पण हसून घे, थोडा वेळच आहे तुझ्या आयुष्यात, नंतर तुझ्या सगळ्यांना रडण्याची वेळ येणार आहे. आणि जे रडायला भगवंताने सुरुवात केली, यशोदा माता हात दुधाचं काही पातेलं वगैरे, अरे रे आत्ताच नेमकं कृष्णाला रडायचं होतं का, आता दूध याची वेळ तेवढ्यात तिने सांगितलं अगं पुतने जरा बघ पो कृष्णाला काय झालंय, उचलून घे. आणि उचलून घेतलं आणि इतके भगवंत रडायला लागले, घे रडून घे रडून, नंतर तुझ्या आई वडिलांवर रडायची वेळ येणार आहे असं म्हणून पदराखाली घेतलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात भगवंताने तिथे डोळे मिटले. डोळे का मिटले तर भगवंत तिचा मागचा जन्म आठवत होते. हिनं असं कोणतं पुण्य केलंय की मला हृदयाशी धरावं हिनं, म्हणून भगवंताने डोळे मिटून मागचा जन्म आठवत आहेत. तर भगवंताला आठवलं काय, ही जी पुतना होती ती बळी राजाची मुलगी, तिचं नाव रत्नमाला होतं. त्या रत्नमालेचा पुढचा अवतार म्हणजे पुतना आहे. जेव्हा भगवंत बळीराजाच्या दरबारात पोहोचले तेव्हा ते छोट्या लेकराला पाहून या रत्नमालेच्या मनात मातृभाव जागृत झाला आणि ती म्हणाली अरे एवढं सुंदर लेकरू, त्याला हृदयाशी धरावं आणि दूध पाजावं. भगवंतांनी तेव्हा तिच्या मनात आलेल्या भावनांना तथास्तु म्हटलं होतं, म्हणून ती पूर्तता आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण, हृदयामध्ये विष घालून समाजामध्ये वावरणाऱ्या स्त्रीचं तोंड सुद्धा बघू नये म्हणून डोळे मिटले. शुकदेवजी महाराज वर्णन करतात भगवंत दूध पिता पिता दूध घेतलं, विष घेतलं, विष जाऊ दे रूप घेतलं, स्वरूप सुद्धा ओढून घ्यायला लागलं. आता सुंदर रूप धारण करून आली होती, अकराळ विक्राळ रूप धारण केलं. कृष्णा सोड, कृष्णा सोड, सोड 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 कृष्णा सोड, कृष्णा सोड, विमुंच मुंच मुंच सोड मला, सोड मला, सोड मला, असं जोर जोरात ओरडायला लागली. भगवंत म्हणतात अगं बाई, एक तर मी कोणाला पकडत नाही आणि ज्याला पकडतो त्याला सोडत नाही. आता तू आयती माझ्या ताब्यात आली आणि आता तू सोड म्हणते. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करते, अकराळ विक्राळ रूप धारण केलं, मोठं रूप धारण केलं, सोड 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 म्हणेपर्यंत भगवंताने प्राणही ओढून घेतले. आणि प्राण ओढून घेतल्यावरती पुतनेचा देह त्या गोकुळामध्ये दिशी पडला. कसला आवाज झाला म्हणून यशोदा माता बाहेर आली, गोकुळातली लोक बाहेर आली आणि हे अकराळ वेकराळ पाहिल्यावरती भगवंताला उचलून घेतलं. पहिलं आत यशोदा माता पोहोचली. सगळ्यांनी त्या देहाचं विल्हेवाट केली आणि यशोदा मातेने जाहीर केलं माझ्या कृष्णाला इथून पुढे कोणी भेटायचं नाही, मी ठरवलेल्या वेळातच कृष्ण भेटेल. माझ्या कृष्णाला नजर लागली, माझ्या कृष्णाला नजर लागली. म्हणून या भगवंताच्या घरात 9 लाख गायी होत्या, त्या गायींमधली सगळ्यात गोड गाय तिचं नाव गंगी होतं. तिच्या दुधाने भगवंताला स्नान घातलं आणि दृष्ट काढली. माझ्या कृष्णाला दृष्ट लागेल, बरं आता कोणाला भेटू देणार नाही, आता कोणाला भेटू देणार, ठरलेल्या वेळात 1 ते 4 बंदी म्हणजे बंद, संध्याकाळी 9 म्हणजे बंद म्हणजे बंद. आता भगवंताला भेटायला यायचं झालं तर सगळेजण चला संपला वेळ, चला चला. तरी लोक गवळीने येत आहेत, कृष्णाला खेळतायत. अगे यशोदे थोड्या थोड्या थोड्या, जास्त रे जास्त, थोड्या वेळ थोड्या वेळ. आता भगवंत घरामध्ये रांगायला लागले, भगवंत घरामध्ये रांगायला लागले. घरामध्ये असलेले देव खाली यायला लागले, परत इकडे तिकडे व्हायला लागले. घराच्या शेजारी आजूबाजूला ज्या घरा गवळणी राहायच्या त्यांच्या दारात जाऊन रांगोळी पुसून टाकायची भगवंतानी. आणि रांगोळी पुसल्यावर ती गवळण बाहेर येऊन मारायची, अशी हात उगारायची, माझी रांगोळी पुसतोस कृष्णा. तेवढं दुसरी गवळण यायची आणि म्हणायची अगं रांगोळी पुसायच्या निमित्ताने तो तुझ्या दारात तरी येतोय ग. भगवंत मनात म्हणायचे उद्या तुझ्याकडे कार्यक्रम ये, येता माम प्रपंच नेसते. परिणाम असे भगवंत नाचायला लागले, घरामध्ये रांगायला लागले. एक दिवस भगवंताने असा विचार केला, बघू तरी आपल्या आईचं आपल्यावर खरं प्रेम आहे का संसारात प्रेम जास्त आहे. सुरुवातच कुठून आहे बघा भगवंताची. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता एक दिवस सकाळी यशोदा माता डेऱ्यावरती ताक घुसळून लोणी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. पूर्वीच्या काळात आम्ही सांगतो कायम, ही जी कामं होती ना घरातली, ती माता भगिनींना वेगळा व्यायाम करायला वेळ नसायचा म्हणून घरातली कामच अशी होती
की ती आपोआप ती व्यायाम होतील. दंडाचा व्यायाम, उखळ, पाणी काढणं, जात. आता सगळं गेलं रे. आता एक्झरसाइज आले, एक्झरसाइज. आणि आम्ही कायम सांगतो एक्झरसाइज कधी करतो माणूस, जेव्हा साईज एक्झर व्हायला लागतो तेव्हा एक्झरसाइज सुरू. पण पूर्वी त्या गोकुळामध्ये गेलात ना कधी वृंदावनला, तिकडे नंदग्राम नावाचा भाग या, तिथे अजूनही यशोदा मातेचे त्या काळातले डेरे दाखवले जातात. एक एक डेरा 70-70 लिटरचा आहे. म्हणजे विचार करा, 70 लिटरच्या ताकातनं लोणी काढायचं. पण मजा होती. असं तो डेरावरती लोणी काढते आणि तेवढ्यात भगवंतांनी रडायला सुरुवात केली. रांगत रांगत आले आणि रडायला आले. कृष्ण आत्ताच का रे म्हणून तो डेऱ्याचं तसंच ठेवलं आणि भगवंताला पदराआड घेतलं. आणि भगवंत पदराआड असताना भगवंताची नजर सहज चुलीवर ठेवलेल्या दुधाकडे गेली. खाली छोटासा अग्नी, साधा होता अग्नी. असं म्हटलं तो अग्नी भडभड 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 पेटला. आणि अग्नी पेटला म्हटल्यावरती ती साय यायला लागली वर 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 वर. जशी साय वर यायला लागली तशी यशोदा मातेचाही जीव वर 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 वर. आणि ती तिथं करते, तिकडे बसून जागच्या जागीच बसून. हा मोठा कार्यक्रम असतो बरं. जेवताना जर ती साय जायला लागली ना दूध वाढताना, थुका पडल्या तरी चालतील, तरी सुद्धा ती साय जातेच. मग ते बोट घालायचं असं, मग ते दूध कुठे प्यायलं जातं. कारण साय हा विषय असा आहे, ती कधी कशी जाय माहित नाही. साय म्हणजे आम्हाला एकदा जेवायला बसलो असताना मला एकदाशी साय वाढली बक्कन भातावरती एकांनी. मी त्या काकूंना विचारलं, म्हटलं काकू माझं नशीब मोठे, आज सगळी साय वाढली तुम्ही. हो म्हणे कारणच तसं घडले. म्हटलं काय? आधी भात खाऊन घ्या मग सांगते म्हणे. म्हटलं नाही आधी सांगा मग भात खाऊन घेतो. ठीक आहे म्हणे, ऐका तुमची इच्छाच आहे. तर आता म्हणजे तुम्हाला दूध आणायला आत गेले मी भातावरती, बघते तर काय दुधाच्या पातेल्यामध्ये एका बोक्यानं तोंड घातलं होतं. मी म्हटलो म्हणजे त्याचं मला, हो म्हणे एका बोक्याचं दुसऱ्या बोक्याला चालतं. पंढरीनाथ महाराज की ती साय वर 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 आली. ही साई जीव वर यायला लागला. अरे कृष्णा नेमकं यावेळेस शेवट भगवंताला बाजूला ठेवलं आणि पळत 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 गेली आणि अख्खं पातेलं उचललं आणि बाजूला ठेवलं. आणि मागं वळून बघते तर काय, भगवंत उभे होते असे हातात रवी घेऊन. तो डेरा भगवंत असे कृष्णा थांब म्हणेपर्यंत भगवंताने त्या डेऱ्यावर सगळं घरभर ताक, तो लोण्याचा गोळा, त्याच्यामध्ये भगवंत नाचत हे करत नाचतायत. मारायला गेली. कृष्णा इतका त्रास देतो सोय. शेवट दुसरी गवळण आली. अरे कशाला मारते, घेऊन जा त्याला म्हणजे कळेल तुला काय तो त्रास. शेवट शुकदेवजी महाराज वर्णन करता, भगवंत आता उभे राहायला लागलेत. आता भगवंताला घर कमी पडायला लागलं, दुसऱ्याच्या घरी जायला लागले. एक दिवस सकाळी भगवंत त्या एका गवळणीकडे गेले. एका हातात पकडले, हवं हवं ताक हवं तुला, ताक हवं. भगवंत आणि तिने वाटीवर ताक घेतलं आणि असं कृष्णाला पुढे केलं. भगवंत घ्यायला गेले, तिने हात मागं घेतला. एवढं मिळणार नाही, अर्धीच वाटी ताक दिलं. घे 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 असं म्हणतं हात पुढे परत भगवंताने केला. परत हात मागं घेतला. भगवंताने काय झालं? ती म्हणाली कुतना नाचून दाखवलं पाहिजे तरच मी तुला देईन. भगवंत म्हणे नाचून दाखवायचं होय. परत परवाचा प्रश्न, ज्याच्या घरात 9 लाख गायी आहेत त्याला अर्धवाटी ताक घरात मिळत नसेल का हो? तर त्या ताकासाठी परमात्मा नाचत नव्हता, त्या ताकाच्या मागे रपलेल्या प्रेमासाठी परमात्मा नाचत होता. घरामध्ये आता इतका त्रास द्यायला सुरुवात केली. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित एक दिवस यशोदा मातेनं पकडला. कृष्णा थांब, काना थांब, तुला आता बांधूनच ठेवते, तुला बांधूनच ठेवते. आई भगवंत मनात म्हणतात, मला बांधून ठेवणारा जन्माला यायचंय अजून. बघते मीच बघते, थांब. दोर आणला,
भगवंताला गुंडाळायचा प्रयत्न केला, पण गुंडाळायला प्रयत्न केला लक्षातच येईना दोरीचा सुरुवात कुठे आणि सांगता कुठे. इतका गुंडाळला गेला, कधी पोट मोठं व्हायचं, कधी पोट खोलायचं, बांधलाच जाऊ शकत नव्हता. शेवटी म्हणाले, कृष्णा नको ना रे त्रास देऊ, घे ना बांधून. आईची अशी अवस्था पाहिजे होती, भगवंतांनी स्वतःलाच बांधून घेतलं. भक्ती पाशामध्ये स्वतःला बांधून घेतो परमात्मा आणि स्वतःला उखळाला बांधलो. आता बघतेस तू कुठे जातोस. भगवंत म्हणाले, बघच आता मी कुठे जातो. आई गेली निघून आणि त्याने उखळाचा असं जरा अंदाज घेतला कितपत कार्यक्रम होणार आहे. भगवंत काही साधं नव्हतं प्रकरण. लहानपणापासून लोणी, तूप, साखर, दही, दूध अशावर जगलेलं आहे हो. आणि दुधावरच्या जार साईवरती जगलेला परमात्मा आहे. साधं प्रकरण नाही. नको नको तूप नको, तूप नको, कोलेस्ट्रॉल वाढतं, नको 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 नको, असल्या कॅटेगरीतला नव्हतं. आणि ते प्युअर तूप होतं त्यावेळेस, प्युअर दही, प्युअर लोणी, त्याच्यावरचा जगलेला परमात्मा. काय ताकद असेल भगवंताच्यात. असं सहज ते उखळ होतं. तुम्हाला सगळ्यांना उखळ वगैरे माहिती म्हणून मी सांगत नाही, तर अनेकांना आता सध्या उखळ डिश मध्ये घेऊन खायचं की ग्लास मध्ये घेऊन प्यायचं इथपर्यंत अवस्था आलेली आहे. परिणाम असं उखळ होतं उभं, असं त्या डमरू सारखं असतं ते, असं उखळ होतं ते जमिनीवरती आणि ते घेऊन भगवंत उखळ घेऊन बाहेर 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 निघाले. आणि भगवंताच्या दारामध्ये शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, यमलार्जुन नावाचे 2 वृक्ष होते. त्या 2 वृक्षाच्या मधनं भगवंत जायला लागले आणि जाता बाहेर भगवंत बाहेर पडले, पण जे उखळ होतं ते मात्र अडकलं गेलं. भगवंताने जोर लावला, जोर लावला, जोर लावला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात का जोर भगवंताने लावला की ते यमलार्जुन वृक्ष होते ते कडाकन तुटले दोन्ही. आणि त्या वृक्षातून नल कुबेर आणि मणिदीप नावाची कुबेर पुत्र जन्माला प्रकट झाले. आमचा उद्धार तुम्ही केल्याबद्दल भगवंताची स्तुती करतात. वाणी कथानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्म सुमन तव पादयोनः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत प्रणामो दृष्टिः सतां दर्शनेस्तु भवतु तनूनां. वाणी कथानुकथने, भगवंता आमची वाणी कायम तुझंच कीर्तन करत राहो, आमच्या डोळ्याला कायम तूच दिसता राहो, आमच्या कानाने केवळ तुझंच भजन ऐकता येऊ, आमचा माथा तुझ्याच चरणावरती पडो, आमच्या नासिकेला तुझ्या चरणावरती वाहिलेल्या तुळशीचाच वास अखंड येत राहो, आमचे हात तुझ्याच भजनामध्ये जोडले जाओ, आमचे पाय तुझ्या भजनात नाचते राहो आणि आमचा देह तुझ्याच कार्यामध्ये विलीन हो. भगवंतांनी याचा उद्धार केला. कसला आवाज आला म्हणून यशोदा माता बघते, आपल्या मुलामध्ये एवढी ताकद. भगवंतांनी आपला दाम, दाम म्हणजे दोरा, दोऱ्याने उदर बांधून घेतलं म्हणून तेव्हापासून भगवंताचं नाव पडलं दामोदर भगवान की. एक दिवस शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, आपली बहीण गेली ती परत आली नाही म्हणून बहिणीचा भाऊ, पुत्रेचा भाऊ शकटासूर नावाचा असुर आला. भगवंताला झोपाळ्यामध्ये बांधून ठेवला होता. यशोदा मातेने हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता. बऱ्याच दिवसात झाला होता कार्यक्रम हळदी कुंकू, आणि त्यामध्ये तो प्रवेश आला. भगवंताला कुठे ठेवला होता? बैलगाडी, बैल सोडून दिले होते आणि बैलगाडी अशी उभी ठेवली होती, त्याला अशी झोळी बांधली होती आणि त्यात परमात्मा होता. तो शकटासूर त्या बैलगाडीमध्ये शिरला. भगवंत म्हणाले, लेका मला पाडायला येतोयस काय? आता तू आहे मी आहे. म्हणून भगवंताच्या या सगळ्या लीला अद्भुत आहेत, त्याचं चिंतन फक्त करावं, विचार करू नये. आणि आचार तर सोडूनच द्या, फक्त चिंतन. भगवंताने त्या शकटासुरामध्ये तो त्या गाडीमध्ये शिरल्यावरती ती गाडीच अख्खी उडली. त्या गाडीच्या खाली शकटासूर पकडला गेला आणि मारला गेला. भगवंत आपले शांत खेळतायत. आता भगवंतानी काय झालं, एक दिवस असं सगळ्यांबरोबर खेळत असताना एकाला बोलवून घेतलं त्यांनी. इकडे
पेंद्याला बोलून घेतो इकडे, बॉडी दाखव बॉडी. असे कसे काय तुझे दंड? तो म्हणला कुतना तुला दंड भरपूर, कारण तुझ्याकडचं दही लोणी ताक तूप तुला खायला मिळतं. तुमचं काय? आम्हाला काय मिळत नाही, आम्हाला फक्त ताकावरचं पाणी प्यायला मिळतं. मग तुमच्या घरातले ताक लोणी जातो कुठे? सगळं मथुलेला जातो. चालणार नाही. आपल्या इथलं लोणी ताक तूप इथंच राहिलं पाहिजे. कुठनं असं कसं काय? कोण देणार? कोण देणार नाही, देणार कोण नाही, आपण घेतलं पाहिजे. कसं घेणार? चोऱ्या करा, शिंकाळी फोडा. कुठनं चोली कलायचं नाही असं गुरुजींनी सांगितलंय. भगवंत म्हणाले सगळंच त्यांचं ऐकायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, आपलं जे आहे ना ते मिळवण्यात चोरीचं वगैरे भानगड नाही, आपण मिळवायचो. पण कुठना त्या घलामध्ये शिरल्यावर त्या शिंकाल्यामध्ये लोणी तूप दही आहे ओळखायचं कसं? भगवंत म्हणाले साधं प्रकार करायचं. काय? खालनं काठी घ्यायची आणि खालनं मारून बघायचं. तबल्याचा खुला तबला आवाज आला, खुला असा आवाज आला. कसा? की समजायचं मडकं रिकामं आहे शिंकाळ, आणि ज्या शिंकाळ्यावर मारलं डग्ग्यासारखा आवाज येतो, की समजायचं ते भरलेलं आहे. कुठना वलती चलायचं कसं? वलती चलायचं सोप्पा मार्ग आहे. काय? तुम्ही 4 जणांनी खाली, वरती 3, त्याच्यावरती 2, त्याच्यावरती मी एकटा जाणार, मध्ये शिंकाळ्यातलं दही काढणार, लोणी काढणार आणि तुम्हा सगळ्यांना देणार. तो त्यातला वाडग्या जो होता ना, त्या वाडग्याने विचारलं पेंद्याला, पेंद्या कृष्णानीच का वर जायचं रे? आपण गेले तर काय बिघडलं? तेव्हा पेंद्या म्हणाला वाडग्याला, अरे वाडग्या, ज्याला खायचं नसतं ना त्यालाच वर पाठवायचं असतं. त्याला 9 लाख गायी आहेत त्याच्या घरात, त्याला काय कमी आहे? ज्याला खायचं नाही त्यांनीच वर जायचं असतं, आणि मग सगळ्या योजना खालपर्यंत येतात. नाही तर खाणाराच जर वर पाठवला तर तो वरती तोच खात बसेल लोणी, आणि आपण फक्त आपले बसून रिकामी शिंकाळी आपल्याच्या ताब्यात येतील फक्त, ती पण नाही तुकडे. सुखदेवजी महाराज वर्णन करा, प्रत्येक घरात जाऊन आता उधळून सुरू झालं, जोर जोरात शिंकाळी फुटायला लागली. भगवंत इतके त्रास द्यायला लागले प्रत्येकाच्या घरामध्ये. गायी सोडायच्या, तिथे बैल बांधून ठेवायचे, रोज चहाडे यायला लागल्या. भगवंत म्हणाले, त्या सगळ्या गोपिका वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष बोलत होते. भगवंताने पेंद्याला बोलवलं, पेंद्या कम हिअर. की कोण बाई रे? कृष्णा, गोपिका वेलफेअर फंडाचे अध्यक्ष आहे ती. अच्छा, हिच्याकडे तर आपण कधीच गेलो नाही चोरी मारी करायला. अरे कृष्णा, ती अध्यक्ष आहे ना, त्यामुळे सगळ्यांच्या चाहल्या करते ती. आणि भयंकर बाई आहे बरं, काम धाम काही नाही, सतत स्टेटस वरती फोटो अपडेट करत राहणं. दर 2 दिवसांनी व्हॉट्सअपचा तिचा फोटो बदललेला असतो, स्टेटस बदललेला असतं. अशी ढालगस बाई आहे, काम धाम तर काही नाही, चाहड्या करणं फक्त. असं नेक्स्ट मिशन वेलफेअर फंडाची अध्यक्षा. माझ्या खोट्या चाड्या करते काय? आता तू आहे आणि मी आहे. भगवंताने ठरवलं पुढचं टार्गेट. सुखदेवजी महाराज वेळ अजून एक 10 मिनिटं लागणार, उठवू नको. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंत सकाळी त्या अध्यक्षीच्या घरी पोहोचले. सकाळ म्हणजे 2-2:30 वाजता पहाटे. दोघही पती पत्नी शांत झोपले होते, शांत. आणि भगवंत म्हणतात, माझी चाडी करतेस काय? ब्राह्मणाच्या जांघ्याला चावी, माझी चाडी करतेस काय? आता तुझी गाठ आणि माझी गाठ, तस माझी चाडी करतेस काय? काय करावं, काय करावं? भगवंत पाहतात काय उद्योग करावे. आणि लक्षात समोरच दिसला कार्यक्रम. त्या एवढीशी चिमणी लावली होती प्रकाशामध्ये. तिनं पाहिलं, अरे
अध्यक्षबाईंची वेणी मोठी दिसतीये आणि त्यांच्या यजमानांची दाढी पण मोठी दिसतीये. आता आहे माझी चाडी करतेस काय, ब्राह्मणाच्या जानव्याला चावी काय, माझी चाडी करतेस काय. आणि तिची वेणी घेतली, याची दाढी घेतली. आता बघा, दोघांची गाठ अशी बांधली आणि त्या गाठीला सांगितलं, जर का माझ्या आज्ञेशिवाय सुटलीस तर गाठ माझ्याशी. आणि हात ठेवला. भगवंत बाहेर आले, दार लावलं आणि जोर जोरात दार वाजवायला लागले. काकू 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 दार उघडा, काकू दार उघडा, काकू दार उघडा. कृष्ण गोठ्यामध्ये शिरलाय, सगळ्या काही सोडल्या, सगळ्या काही सोडल्या. आता बघतेच कृष्णाला आयता सापडलाय. यशोदेकडे घेऊनच जाते म्हणून शुकदेवजी महाराज वर्णन करतात. ती उठायला गेली आणि अशी ओढली गेली माग. ती म्हणाली, आहोश काही कळतंय की नाही, पहाट व्हायची वेळ आली, हे काय नाही ते उद्योग सुचत आहेत. हा काही सुचत आहे की नाही. नाही नाही ते उद्योग केव्हाही सुचत आहेत. तो म्हणाला, मस्त कसले उद्योग, तू माझी दाढी का ओढती असती, सोड आधी, सोड सोड. म्हणे, अहो सोड काय, तुम्ही वेणी सोडा ना. अगं काहीतरी काय, मी कशाला तुझी वेणी पकडीन. अहो मग काय झालंय ते बघा तरी बघा. हा असा बघतोय. अगं गाठ बसली, गाठ कशी काय बसली. हे म्हणे, मला काय माहिती, मला काय संबंध. अहो मग सोडा ना ती गाठ पटकन. सुट्टा सुटे नाशी. अहो मग, अगं ती सुटत नाहीये, सुटत नाहीये. मग कापा, लवकर कापा त्या कृष्ण, कापा कात्री. गाठ कापायची तुमच्या दाढीच्या बाजूने, माझ्या बहिणीला हात लागला तर याद राखा. गाठ तो कापायचा प्रयत्न करतोय. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. कापलं जाईना. शेवटी म्हणे, अहो ती चिमणी आहे, त्याची ज्योत मोठी करा, जाळून टाका तुमच्या दाढीच्या बाजूनी. परिणाम तेही जाळलं जाऊ शकत. शेवट असा चाललाय करावं. शेवट नवरा म्हटला, तू त्या यशोदेच्या पोरावर नाही नाही ते आरोप घेतले ना, हा कार्यक्रम त्याच्याशिवाय कोणी नाही. तो कशाला उद्योग करेल, हा शिया त्यांनीच उद्योग केले आणि त्याला कारणीभूत तू आहेस. ती म्हणाली, मग आता करायचं काय, चल त्याच्याकडे. असं बाहेर. अगं आत्ता 2-2:30 वाजलेत, अंधार आहेत, तेवढ्यात जाऊ, उजाडल्यावरती काय होईल कार्यक्रम. आणि परिणाम तसेच निघाले. पण भगवंतानी काय केलं होतं, जाताना सगळ्यांची दारं वाजवत गेले होते. आणि दार वाजवत 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 गेले हो. परिणाम सगळेजण बाहेर. आणि अंधाराचा फायदा घेऊन हे दोघं बाहेर आले. हळूच बघतात असे आणि अशी निघाले हो. असा असा करायचा, असा असा असा. सकाळच्या वेळेस काही जण बसले होते, सकाळी सकाळी मिश्री घेऊन. बराच वेळ तो समाधीचा कार्यक्रम असतो असा असा तो. आणि त्यातल्या एकाने पाहिलं, अंधारात काहीतरी असा असा कार्यक्रम चाललाय. अंधारात असा असा काहीतरी कार्यक्रम चाललाय. त्याने बायकोला बोलवलं, अहो वरात बघायचे का, वरात या या यशवंतबाई. आणि अध्यक्ष महोदय, अहो काय झालं, गप 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 म्हणून जे पडत पडत असा ती त्याच्या तिच्याबरोबर तो म्हातारा असा काही फरफटत निघाला होता. 2024 साल असा काही फरफटत निघाला होता. इकडे तिकडे ती अशी, हळू ना हळू. अगं हळू काय, मी काय करतोय. सगळं करत 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 यशोदेच्या दारामध्ये दोघे जण पोहोचले. इतके गामागुम झाले होते बाबू. आणि यशोदा मातेला जे आतमध्ये, अगं यशोदे, अगं यशोदे, ती बाहेर येऊन बघते आणि ती जी हसायला लागली. ऐक बाबू, अगं तुमच्या गाठी घेऊन माझ्याकडे कशाला आलात तुम्ही. अगं तुला काय चिष्ट सुचते, माझी वेणी ओढली जाते. तो म्हणाला, यशोदाबाई लवकर काढा धाबाचं. बघाच असं खाली आलाच नाही, असंच चाललंय कार्यक्रम. लवकर.
ती म्हणे मी काय करू? अहो कृष्णदे, तुझ्या मुलाने ही गाठ बांधली. माझा मुलगा? कृष्णा, ए कृष्णा, ये ये. भगवंत असे आले, त्याचं गाठ तुझ्याकडनं बांधून घेतो. मी कशी काय त्यांची गाठ बांधली? आणि तुला कवटाळून झोपलं होतं ना, मी कसं काय गेलो त्यांच्याकडे? तुझाच हा उद्योग आहे. परत कृष्णा तुझ्या अशा खोट्या चाड्या करणार नाही. दोघांनी नमस्कार केला आणि भगवंतानी त्या गाठीला स्पर्श केला, झटकन गाठ सुटली. भगवंताचे पराक्रम इतके वाढायला लागले की यशोदा माता म्हणाली शेवट कृष्णा बास, उद्यापासून आपल्या घरातल्या गायी वासरं घ्यायची, यमुने काठी जायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. आणि दुसऱ्या दिवशी भगवंत हात कांद्यावरती कांबळी घेतली, हातामध्ये काठी घेतली आणि भगवंत निघाले. आणि दुपारी जेवायची वेळ आली. भगवंत म्हणाले, असं प्रत्येक जण वेगवेगळे का जेवायला बसता रे? सगळं म्हणा कुठं काय करायचं, आपण आणलेल्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा. आपण सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र करा, सगळे मिळून काला करू. काला सगळ्यांनी एकत्र खायचं. आणि सगळे काला करणार म्हटल्यावरती वरती देव म्हणाले, अरे हा अद्भुत कार्यक्रम आहे, भगवंताचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे, सोडायचं नाही. मग काय करायचं? सगळ्यांनी काही नाही करायचं, गोपांचं रूप धारण करा, गोपांचं, आणि त्यात सामील व्हा आणि आपण सगळेजण काला खाऊ. भगवंतांनी सगळ्या गोपांकडे पाहिलं, पेंद्याला बोलवलं, पेंद्या कम हिअर. मस्टर आण रे मस्टर. आज एकदम संख्या वाढल्यासारखी वाटते. लक्षात आलं भगवंताच्या, देव आलेत, काही करून यांना खाऊच द्यायचं नाही यावेळेस, काय व्हायचं ते होऊ दे. म्हणून भगवंतांनी सगळ्यांची गुप्त बैठक बोलवली गोपांची. हे बघा रे, आता आपण फेर धरायचा आहे. त्यात सगळ्यांनी गोपाला राधाकृष्ण म्हणताना, ज्या राधा म्हणताना ज्यांचा पाय माग ती आपली माणसं नाहीत, राधा म्हणताना ज्यांचा पाय पुढं ती आपली माणसं. जे असे दोन फेर करा, एक आत एक बाहेर. आणि राधा म्हणताना ज्यांचे पाय माग आहेत त्यांचे पाय मागच्या माग ओढायचे. या जरा काय एक जरी सोटला तर. आता ते आहेत आणि आपण आहोत, फार त्रास दिला इतके दिवस. आता पाय ओढायचे ज्यांचे. आणि परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात, सगळेजण राधा कृष्ण म्हणत असताना राधा म्हणून ज्यांचे पाय माग होते ते मागच्याने दणकन ओढले, दणकन पडले, सगळे देव गायब झाले. पण परिणाम देव सुद्धा हुशार, ते म्हणाले काही करून खायचंच, काला खायचाच. म्हणून सगळे देव मासे झाले, मासे यमुनेमध्ये. का? काला खाऊन झाल्यावरती हे हात धुवायला येतील, परिणाम तेवढाच खरकटाचा प्रसाद मिळून जाईल, आपल्याला आनंद होईल. काल्याची आमिषे देव जळी झाले मासे. पण भगवंताला कळलं हे मासे झालेत. भगवंताने जाहीर केलं, हे काला खाऊन झाल्यावरती कोणी हात धुवायला जायचं नाही. सगळे म्हणाले कुठना मग कलाचं काय? भगवंत म्हणाले जन्मापासूनच्या हक्काचा जागेला पुसून टाका. सगळ्यांनी विचारलं असं का करायचं? अरे म्हणे भगवंत म्हणाले, कृष्णाने झालं सगळीकडे देव आहे देव, मग तिकडे का पुसायचे? त्या ठिकाणी देव नसतो, देव नसलेल्या जागी पुसून टाका.